तर आपण सर्वजण या ठिकाणी आजचा जो आपला दिवस आहे ज्यामध्ये संघानुसती या विषयावर आपल्याला ध्यान करायचं होतं आणि ध्यानाचा हा आपला संघानुसती या विषयावरचा कर्मस्थान होतं किंवा ध्यानाचा विषय होता। परंतु मी थोडा उशिरा पोहोचल्यामुळे आणि इथे व्यवस्था पाहणारे आमचे भंते जे आहेत ते पण नसल्यामुळे कदाचित आपली संख्या कमी आहे किंवा येऊन कोणी गेले असतील इथे काहीच दिसत नाही म्हणून, पण जे आहेत त्यांच्याच माध्यमाने आपण एक दोन सेशन या ठिकाणी आपण घेऊया। तर त्या माध्यमाने आज आपला जो विषय आहे तो संघानुसतीचा विषय आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे। तो आपल्याला काय करायचा आहे, थोडासा समजून घ्यायचा आहे। तर आपण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच आपण शिबिराला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण बुद्धानुसती ध्यान याविषयी माहिती करून घेतली, धम्मानुसती याविषयीची माहिती केली आणि आज आपला विषय होता संघानुसती। तर आपण हे पाहत आहोत की लोकांची जी एक शिकण्याची इच्छाशक्ती आहे ती थोडी कमी आहे। ते कमी यासाठी आहे कारण नवीन विषय शिकण्याची जी एक इच्छा पाहिजे ते त्यांच्यामध्ये फारशी दिसत नाही। जे आता विपස්සना शिबिर असतात किंवा बाकीच्या गोष्टी तिथे लोक जातात कारण त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर जनमानसाला त्या गोष्टी चांगल्या प्रकारे माहीत आहेत की आपण विपස්සना शिबिराला गेलं पाहिजे, ते लोक जातात। परंतु बुद्ध धम्मामध्ये ज्या बाकीच्या गोष्टी शिकवलेल्या आहेत तर त्याचा प्रचार आणि प्रसार जनमानसामध्ये नाही आहे, म्हणजे नसल्यासारखाच आहे। आता आपण मागच्या 1-2 वर्षामध्ये या विषयावर यूट्यूबला पण प्रवचनं वगैरे दिले होते, बुद्धानुसती, धम्मानुसती किंवा मैत्री भावना किंवा करुणा या गोष्टींची प्रवचनं आपली आहेत, पण आपल्या व्यतिरिक्त बाकी कोणाची या विषयावर फारशी प्रवचनंसुद्धा दिसत नाहीत। तर त्याच्यामुळे या गोष्टीचा प्रचार प्रसार अतिशय लिमिटेड आणि मर्यादित असल्यामुळे लोक या गोष्टीकडे जास्त आकृष्ट होत नाहीत। पण सुरुवात कुठून तरी करणं गरजेचं आहे। आपण एवढी मोठी बिल्डिंग जरी बांधतो तर त्याची सुरुवात एका विटेपासूनच होते, किंवा एवढं मोठं आपण अंतर जरी कापतो तर त्याची सुरुवात पहिल्या पावलापासूनच होत असते। तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही छोटीच राहत असते, परंतु तीच मग जसजसा प्रचार वाढतो, लोकांना लाभ होतो, लोकांना माहिती भेटते, तर त्याचा प्रचार प्रसार वाढल्यामुळे त्या गोष्टी मोठ्याही बनतात। पण आपण हा विचार केला की आपण याची सुरुवात केली पाहिजे आणि आपण सुरुवात केली। आज आपल्या शिबिराला 2 लोक का असेना, 10 लोक का असेना, 15 लोक का असेना, पण येतात ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। म्हणजे धम्म शिकण्याची त्यांच्यामध्ये ओढ आहे हे दिसून जाते। तर आपण संघानुसतीचा विषय शिकत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण साधना करण्याची जी पद्धत आहे तर ती आपण मागील वेळेस समजावून सांगितलेली आहे, परंतु या ठिकाणी नवीन काही स्टुडंट आहेत, आपण त्यांच्यासाठी थोडक्यामध्ये तो विषय समजावून सांगू। तर साधना करण्याच्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत। त्यापैकी गोष्ट अशी आहे की भगवान तथागतांनी परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन ही एक पद्धती सांगितलेली आहे। परियत्ती म्हणजे काय होते तर बुद्ध वचन, जे भगवान तथागतांनी शिकवलेला उपदेश आहे तर त्याला परियत्ती म्हणतात। परियत्तीचे धर्म जोपर्यंत आहेत तोपर्यंत बुद्ध शासन कायम आहे। आज आपण जेही काही करू शकतो ते परियत्तीच्या धर्मामुळे करू शकतो। जसं एखादा व्यक्ती कोणी दानही देत असेल तर कोणीतरी त्याला शिकवलेलं असतं का दान देणं पुण्यमय आहे किंवा दान देण्यासाठी या गोष्टी लागतात, तेव्हाच व्यक्ती त्यांना प्रेरित होतो आणि दान देतो। एखादा व्यक्ती पूजा वंदना करत असेल तर त्याला कोणीतरी सांगितलेलं राहते की बाबा रे पूजा वंदना अशी करायची, वंदन असं करायचं, तर त्यामुळे काय होतं त्याची प्रॅक्टिस जी आहे ती कायम राहते। तर जोपर्यंत परियत्तीचे धर्म आहे तोपर्यंत बुद्ध शासन आहे। आणि त्रिपिटकामध्ये सुत्त, विनय, अभिधम्म हे सगळं काय आहे, हे परियत्ती धर्म आहे। आणि या परियत्ती धर्मानुसार प्रॅक्टिस करणं म्हणजे धम्माची प्रॅक्टिस करणं राहते। तर जसं आपण पाहतो की एखादी पूजा आहे तर त्याची एक मेथड, त्याची एक पद्धती असते, तशासारखी ध्यान करण्याची पण आपली एक पद्धती राहते। सर्वच ध्यान करण्याच्या पद्धती सारख्या राहत नाहीत, वेगळ्या वेगळ्या राहतात। कारण भगवान तथागतांनी सांगितलेलं आहे अनेक प्रकारची समाधी असते। समाधी काय एकाच पद्धतीची राहत नाही, अनेक प्रकारची समाधी राहते। आणि त्याच्यामुळे भगवान तथागतांनी वेगवेगळ्या सूत्रांमधून वेगवेगळ्या मेडिटेशन टेक्निक्स ज्या आहेत शिकवलेल्या आपल्याला दिसतात, ज्यामध्ये आपल्या स्वभावानुसारही आपण काही गोष्टी शिकतो किंवा काही गोष्टी भावित करण्यासाठी किंवा आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपण काही गोष्टी शिकतो। तर म्हणून आपल्याला विविध पद्धतीने धम्म शिकता येतो। तर धम्माची जी शिकवण आहे ती परियत्ती आहे, त्याची जी प्रॅक्टिस आहे जे आपण त्याचा सराव करतो, प्रॅक्टिस करतो, त्याला
पटिपत्ती बनतात. आणि त्याच्यानुसार जो आपण प्रज्ञा प्राप्त करतो, त्याच्यानुसार जे आपण ज्ञान प्राप्त करतो किंवा अनुभव प्राप्त करतो, तर त्याला काय म्हणतात? पटिवेदन. तर पर्यत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन या 3 पद्धतीने आपल्याला एखाद्या गोष्टीची काय करायची असते? साधना करायची असते. आणि ही गोष्ट वास्तविक पाहता आपल्या ब्रेनचा किंवा आपल्या मनाचा शिकण्याचा स्वभाव आहे. आपण कोणतीही गोष्ट जेव्हा शिकतो तर ती या पद्धतीने शिकतो. जसं आपल्याला एखादी काही गोष्टी आपण पाहतो, तर पाहणं हे एक प्रकारचं आपलं लर्निंग जर असेल तर त्याच्यावर आपण चिंतन मनन करतो, त्याला आकलन करतो, त्याला मनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला साठवण्याचा प्रयत्न करतो. तर आपली मेमरी, ज्याला आपण स्मरणशक्ती म्हणतो, तर ती काम करण्याची पद्धतच अशी आहे का एखाद्या इंद्रियांच्या माध्यमाने एखादं ज्ञान घेणे, ते ज्ञान आठवणीमध्ये ठेवणे आणि ते कधीतरी त्याचं आठवणे, ही प्रक्रिया आहे. मग भगवान तथागतांनी सुद्धा हेच सांगितलं का तुम्ही पहिलं ज्ञान घ्या, नाही का, त्याच्यावर योग्य चिंतन मनन हे जे सर्व करून त्याला आत्मसात करा. आणि ते आत्मसात झाल्याच्या नंतर मग तुमच्यामध्ये ते जे नॉलेज उत्पन्न होते, ज्ञान उत्पन्न होते, ते तुम्ही इतर कोणालाही सांगू शकाल किंवा तुम्हाला ते लक्षात येईल का हे ज्ञान आहे. म्हणजे जो आपल्या स्मरणशक्तीचा नियम काम करते आपल्या मेंदूचा, त्याच नियमाच्या अनुषंगाने ही साधना करण्याची पद्धत भगवंताने शिकवलेली आपल्याला दिसून पडते. हा एक विषय झाला. दुसरा विषय हा आहे की आपण जे साधना करतो तर ती साधना करण्याच्या मागे कारण कोणतं आहे? तर आपल्यामध्ये जे काही विकार आहेत ते दूर करणे हे त्याच्या मागचं कारण आहे. की आपल्यामध्ये निवरण आहेत, बंधनं आहेत, ते दूर करणे हे या साधनेचं मुख्य उद्देश राहते. मग आपल्यामध्ये कामछंद आहे, आपल्यामध्ये व्यापाद, आपल्यामध्ये थिनमिद्द, आपल्यामध्ये उद्धच्च कुकृत्य किंवा आपल्यामध्ये विचिकित्सा, या कुठलेही निवरण धर्म जे आहेत तर त्या निवरण धर्मांना दूर करून आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण करणे, चांगल्या गोष्टींचा वाढ करणे, चांगल्या गोष्टींचा विकास करणे हा साधनेचा मुख्य उद्देश राहतो. तर म्हणून आपण जे साधना करतो तर त्या गोष्टींचा आपल्यामध्ये विकास करण्याचा तो विचार असतो, ते आपल्याला एक वळण लावण्याचा विचार असतो. तर म्हणून ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे काही ध्यान करतो तर ते आपलं एक प्रकारचं मेंटल ट्रेनिंग आहे, नाही का, मानसिक प्रशिक्षण आहे ते एक प्रकारचं. आपण आपल्या मनाला काहीतरी वळण लावत आहोत आणि आपल्या मनामध्ये काहीतरी अशा गोष्टी निर्माण करत आहोत ज्या गोष्टी आपल्यासाठी उपयोगाच्या आहेत. ठीक आहे. आता प्रश्न हा आहे की आपण मनाला का वळण लावायचं? अनेकांना हा प्रश्न पडेल की मनाला का वळण लावायचं. आता अनेक ठिकाणी लोक मनाला वळण लावण्याबद्दल बोलतात किंवा त्या प्रकारची शिबिरे घेतात, पण त्याचा उद्देश लोक काय ठरवतात की याच्यामुळे आम्हाला आरोग्य भेटेल, नाही का. म्हणजे काही लोक आरोग्याच्या दृष्टीने करतात. तर आरोग्य हा बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे आरोग्य काय आहे? आरोग्य हे एक प्रकारचा बाय प्रोडक्ट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की तो एक प्रकारचा ज्याचा रिझल्ट आहे, ज्याचा परिणाम आहे समजा. पण मनाला वळण लावण्याच्या मागे महत्त्वाचं कारण हे आहे की मनुष्य हा व्यवहारी आहे. कसा आहे मनुष्य? व्यवहारी आहे ना. तो व्यवहार करतो ना, तो वस्तूंसोबत व्यवहार करतो, व्यक्तींसोबत व्यवहार करतो, परिस्थितींसोबत व्यवहार करतो. तर कुठलाही व्यक्ती व्यवहाराशिवाय राहू शकतो का? नाही राहू शकत. त्याला व्यवहाराशिवाय राहता येत नाही. मनाच्या ट्रेनिंगचा अर्थ जो आहे ना तो व्यवहारी बनण्यासही आहे. आरोग्य हा त्याचा अर्थ नाही आहे. आरोग्य हे तर अनेक कारणाने बिघडू शकते, दवाखान्यात गेल्यावर दुरुस्तही होऊ शकते. आरोग्याचा थोडासा हिस्सा मनाच्या पावित्र्यामुळे मेंटेन होऊ शकतो. जर आपण जर म्हटलं का मनाच्या पावित्र्यामुळे आरोग्य येते, तर बाबासाहेब आंबेडकरांचं मन तर सर्वात पवित्र होतं की नाही. त्यांच्यामध्ये करुणा होती, त्यांच्यामध्ये दया होती, ते प्रज्ञावान होतं की नाही. मग तरी पण किती बिमाऱ्या होत्या त्यांना. गोयंका गुरुजी तर नेहमी विपස්සना करत राहायचे. त्यांचं अख्खं आयुष्य विपස්සना शिकवण्यामध्ये, विपස්සना करण्यामध्ये गेलं, पण तरी पण त्यांना व्हीलचेअरवर होते की नाही म्हातारपणामध्ये. ते उठून उभे तरी राहू शकत होते का? स्वतःच्या पायाने चालू तरी शकत होते का? बरोबर आहे की नाही. त्यांचंही ऑपरेशन वगैरे झालं गोयंका गुरुजींचं. तर तो आपण नाही का काय करायचा, असा संबंध नाही लावायचा. ठीक आहे, काही प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो, त्याच्याबद्दल असं नाही म्हणत की मी फायदा होत नाही, फायदा 100% होतो, परंतु सर्वत्र नाही होत. का चला बा आपण म्हटलं का मी आता एवढं ध्यान करतो रे बाबा आणि मी एवढी पूजा वंदना करतो आणि मी बिमारच काऊन पडलो, असं नाही, असा अर्थ नाही लावायचा आपण. मनाचं पावित्र्य हे व्यवहारासाठी आहे. कारण आपण प्रत्येक गोष्टींचा व्यवहार करतो आणि त्या व्यवहार करत असताना आपल्या ज्या मानसिक प्रतिक्रिया असतात त्या निर्माण होत असतात. जसं एखादी वस्तू आपण पाहिली, ती आपल्याला आवडली, आपल्यामध्ये कामछंद निर्माण होतो की अरे मला ते पाहिजे, मला मी ते पाहिजे.
आणि जर समजा ती वस्तू नाही भेटली, आपल्यामध्ये चिडचिडपणा येतो, आपल्यामध्ये बेचैनी येते, सतत त्या गोष्टीची आठवण येते. मग आपण चोरीही करण्याकडे आपलं मन जाऊ शकते, हिसकावण्याकडे मन जाऊ शकते, किंवा ज्याची असेल तर वेगवेगळ्या आयडियाने, ज्याला आपण काय म्हणतो वंचना म्हणतात त्याला पालीमध्ये, कुटल कारस्थान, षड्यंत्र, म्हणजे षड्यंत्र करून मग ते प्राप्त करायचा लोक प्रयत्न करतात की या माध्यमांना नाही भेटत बाबा, मग कोणत्या पद्धतीने मी ते प्राप्त करू. म्हणजे हे कशामुळे निर्माण झालं? हे कामछंदामुळे निर्माण झालं. का त्या वस्तूप्रती आपल्यामध्ये जी कामना निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली, आवड निर्माण झाली, त्या आवडीमुळे हा प्रकार निर्माण झाला की नाही. मग त्याचा आपण दुष्परिणाम तरी पाहतो का? आपण तर त्याच्यामध्ये वाहून जातो, बेचैन होतो, उद्विग्न होतो, त्याच्यामध्ये वाहून जातो. आणि हे असं वाहून जाणं जे आहे ते कितीतरी दुःखाला कारणीभूत ठरते. आज आपण आपल्या देशामध्ये पाहतो की अनेक अल्पवयीन मुलींवर लोक बळजबरी करतात, किंवा अशा प्रकारचे प्रसंग आपल्या टी व्हीमधून किंवा पेपरमधूनही दिसतात आणि आपल्या परिसरामध्ये दिसतात. आता सर्वच गुन्ह्यांची काही नोंद होत नाही, सर्वच गुन्हे काही लोकांच्या समोर येतही नाहीत, परंतु अशा प्रकारे सगळे प्रकार जे घडतात ते कशामुळे घडतात? ते मानसिक प्रतिक्रियांमुळे घडतात की नाही. की तुम्ही एखाद्या वस्तूकडे पाहिल्यावर, एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर तुमच्या मनात जी एक भावना निर्माण झाली, त्या भावनेला कसं नियंत्रणामध्ये आणायचं, त्या भावनेचा चांगला आणि वाईट परिणाम कसा राहतो, हे न समजल्यामुळे असे चुकीचे कामं होतात की नाही. व्यापाद म्हणल्यावर द्वेषबुद्धी, मारामारी, हिंसाचार या पद्धतीचा जो प्रकार आहे त्याला व्यापाद म्हणतात. थिनमिद्द म्हणजे शारीरिक आणि मानसिक आळस. कुठलंही शारीरिक काम असेल किंवा मानसिक काम असेल ते करण्याकडे माणसाचा बिलकुल कल नसणे. जाऊ दे ना, का करायचं आहे, नंतर करू, जाऊ दे ना, उद्या करू, जाऊ दे ना, परवा करू, अशा प्रकारची जी मानसिकता आहे ते आळस आहे की नाही. त्या आळसामुळे कित्येक महत्त्वाचे कामं करू नाही शकत आपण आणि आपलं नुकसान होऊन जाते. अभ्यास करणाऱ्या मुलांनी आळस निर्माण केल्यामुळे ऐन परीक्षेपर्यंत ते अभ्यास करत नाहीत, ऐन परीक्षेच्या कामात अभ्यास करतात, मग लक्षात काही राहत नाही, डोक्यात नापास होऊन जातात. आळसामुळे आहे ना हे. आळसामुळे. किंवा एखाद्या ऑफिसमध्ये कोणतं काम राहिलं तर त्या ऑफिसमध्ये काम राहत असताना त्यांना वाटते उद्या करीन, परवा करीन, नंतर करीन, आणि एका वेळेस मग त्यांचा बॉस सांगतो त्यांना का अरे तुम्हाला आता उद्या परवा 2 दिवसात तुम्हाला ते सगळं सबमिट करायचं आहे. मग 2 दिवसात काय काय करेल तो माणूस? गोंधळून जातो आणि मग चुकावून जातात त्याच्यामध्ये. ऑफिसच्या मालकाचा शिव्या खा लागतात किंवा तो बोलते की अरे हे बरोबर नाही तुझं. म्हणजे आळसामुळे किती प्रॉब्लेम्स आहेत. आळसामुळे लोक म्हणतात मी आता सकाळच आहे, मी नंतर करतो, आता दुपारच झाली, ऊनच खूप झालं, मी संध्याकाळी करतो. अशा प्रकारे आळसामुळे अनेक आपले कामं जे आहेत ते खोडमून जातात, लांबणीवर पडतात, दप्तर दिरंगाई होते. आळस किती खतरनाक गोष्ट आहे. उद्धटचे कुकृत्य म्हणजे मनामध्ये बेचैनी राहणे, चिंता राहणे, मन सारखं कोणत्या तरी विषयामध्ये गुंतून राहणे, मानसिक अस्थिरता राहणे. मानसिक अस्थिरतेमुळे गोष्टी लक्षात राहत नाहीत, मानसिक अस्थिरतेमुळे कोण काय सांगत आहे ते बरोबर समजत नाही, तर त्याच्यामुळे पण घरामध्ये वाद होतात, विवाद होतात. घरचे लोक म्हणतात की हा तर आपल्याच मनामध्ये राहतो बाबा मजबूत, याला कोण काय सांगते काय समजत नाही. विचिकित्सेमुळे ज्ञानी नाही बनू शकत माणूस, शंका कुशंकांमध्ये राहते. त्याच्यामुळे या देवाचं कर, त्या देवाचं कर, हा सण कर, तो उत्सव कर, त्याला वाटते काय हे जादूटोणा कर, याच्यानं माणसाचं कल्याण होईल. तो कुठल्या तरी अशा अंधश्रद्धेमध्ये अंधधारणेमध्ये राहते. हे सगळे व्यवहार आहेत. आणि हे सगळे व्यवहार कशाने चालत आहेत? मनाने चालत आहेत की नाही? मनानेच चालत आहेत. मनाच्या व्यतिरिक्त कशाने चालत आहेत ते? आपल्याला वाटते हातापायाने चालत आहे, पण हातापायाला प्रेरणा तर मनच देत आहे ना. आणि त्या प्रेरणा आपण बाह्य याच्यातून घेतो, बाह्य वातावरणातून, बाह्य विषयांमधून, व्यक्तींमधून, परिस्थितीमधून प्रेरणा भेटतात आपल्याला. प्रेरणा भेटल्यानंतर आपण शरीराने, मनाने, वाचेने काम करतो. पण ते काम चांगलं कधी होते? जेव्हा त्या मनाला आपण वळण लावतो. आणि मनाला वळण लावल्याच्या नंतर माणसाच्या मनाचे व्यवहार चांगले बनतात. आता बाबासाहेबांचं उदाहरण घेतलं तर बाबासाहेबांना किती आजार होते बरं, भरपूर बिमाऱ्या होत्या आणि त्यांना बिचाऱ्यांना पाय मोडला होता त्यांचा अस्पृश्यतेच्या त्या प्रकारामुळे. लंगडे होते, काठी धरून चालायचे, नंतर त्यांना डायबिटीजचा आजार होता, अनेक आजार होते बाबासाहेबांना. स्वतःच्या बलाने ते चालू पण शकत नव्हते. रक्तू असेल, माईसाहेब आंबेडकर त्यांचा आधार घेऊन त्यांना चालावं लागायचं. पण त्यांची मानसिक स्थिती कशी होती? चांगली होती ना. चांगली मानसिक स्थिती असल्यामुळे त्या तशा शरीराने बिमार असलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांचे निर्णय कसे लोकांच्या भल्याचे होते की नाही, लोकांच्या कल्याणाचे होते की नाही. की चला बाबा मानसिक स्थिती बिघडल्यामुळे काही चुकीचे निर्णय घेतले का त्यांनी? उलट आपण गोडसेचं उदाहरण घेतो, नथुराम गोडसेचं, किंवा सावरकराचं उदाहरण आपण घेतो. या लोकांचा मानसिक स्थिती कशी होती?
निरोगी होते, स्वस्थ होते. पण मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे गांधीजींचा खून नाही करून टाकला का त्यांनी? म्हणजे मानसिक स्थितीचा फरक आहे ना. हिटलरसारखा माणूस किती लोकांच्या कत्तली केल्या, युद्धाला कारणीभूत हजारो लोक मरण पावले, लाखो लोक मरण पावले. म्हणजे हे काय आहे? हे मानसिक स्थितीचा प्रकार आहे हा. आजही आपण ज्या पद्धतीने राजकारणामध्ये गोष्टी पाहतो किंवा अन्य ठिकाणी पाहतो, तर हे मानसिक विकार असतात लोकांचे. ते मानसिक विकारांमुळे लोकांचं कल्याण कसं करायचं समजत नाही आणि लोकांचं नुकसान कसं करायचं हे समजत नाही, आणि त्याच्यामुळे कोणतेही निर्णय कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊन लोक घेतात आणि त्याचा परिणाम अनेक लोकांना भोगावा लागतो. तर म्हणून मनाला वळण लावणं हे भगवान बुद्धाच्या धम्माचं काय आहे? मूलभूत आणि महत्त्वाचं तत्त्व आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखे एवढे महान व्यक्ती बुद्ध आणि धम्ममध्ये काय लिहितात की बुद्धाने काय शिकवले, म्हणजे बुद्धाने काय शिकवले किंवा बुद्धाने काय स्वीकारले, या प्रकरणामध्ये जेवढ्या पूर्ण ग्रंथाचा तो सार आहे ते प्रकरण. कारण ज्या अर्थी बुद्धाने काय स्वीकारलं असं म्हटल्यानंतर जे स्वीकारलं तेच मग त्या ग्रंथामध्ये इलॅबोरेट झालेलं आहे किंवा पसरलेलं आहे, वेगवेगळ्या उदाहरणांनी ते समजावून सांगितलेलं आहे. तर तिथे बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्धाने मेंटल कल्चर म्हणजे माणसाच्या मनाला सुसंस्कृत करणे हे स्वीकारलेलं आहे. इन्साईट माणसाच्या मनाला प्रज्ञावान बनवणे, मनाची शुद्धी करणे हे भगवान बुद्धाने स्वीकारलेलं आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे मुद्दे सांगितले. तृष्णात्याग धर्म आहे, निब्बान प्राप्त करणे धम्म आहे, बरोबर आहे का नाही? अंधश्रद्धामध्ये न पडणे हा धम्म आहे, अंधश्रद्धामध्ये अधम्म आहे. हे मग बरोबर त्याची बाबासाहेबांनी मांडणी केली. त्याच तत्वाची, त्याच शब्दांची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे केल्याचं आपल्याला दिसून पडते. तर म्हणून मनाची शुद्धी आणि मनाला वळण लावणं हा धम्माचा मुख्य घटक आहे. मग मनाला वळण कसं लागेल? मनाला वळण लागण्याची एकमेव पद्धती आहे आणि एकमात्र पद्धती आहे, आणि ते म्हणजे कोणती? ध्यान. आणि ध्यान म्हणजे केवळ बसणं म्हणजे ध्यान नसते. आपण चला बाबा बसलो म्हणजे ध्यान झालं असं नाही. तो एक प्रकार झाला. तो काय झाला? तो एक प्रकार झाला. अनेक प्रकारे मी पहिलेच सांगितलं का ध्यान अनेक प्रकारचं असते. त्यापैकी तो एक प्रकार झाला. शांत बसणे एक प्रकार झाला, त्याला झाझेन पण म्हणतात, एकाग्रतेनं बसणे म्हणतात. तो एक प्रकार झाला. पण त्याच्याही व्यतिरिक्त भगवंताने काय सांगितलं? वितर्क ध्यानांग, विचार ध्यानांग, प्रीती ध्यानांग, सुख ध्यानांग शब्द आहेत की नाही ते? म्हणजे वितर्क म्हणजे चिंतन आणि मनन करणे सुद्धा ध्यानाचाच प्रकार आहे. जे आपण चिंतन मनन करतो की नाही ते सुद्धा ध्यानच होय. त्याला भगवंताने ध्यानच म्हटलेलं आहे. आणि मला सांगा, आपण स्वतः चिंतन मनन केल्याशिवाय राहू शकतो का? शक्य आहे का ते आपल्याला? आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या येऊ द्या, कोणतीही अडचण येऊ द्या, आपण चिंतन मनन करतो की नाही? की बाबा रे माझ्या जीवनात असा प्रॉब्लेम आला, मी काय केल्यानं हा प्रॉब्लेम सुटेल, मी कोणाला जाऊन भेटल्यानं प्रॉब्लेम सुटेल, असं चिंतन मनन करतो. तेव्हाच त्या प्रॉब्लेमहून, त्या अडचणीमधून बाहेर पडतो की नाही? म्हणजे चिंतन मनन हे ध्यान आहे ना, यालाच ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे मनाला वळण लावणं. तर आपण मनाला वळण लावतो, आपल्या मनाला आपण दिशा देतो, आपण आपल्या मनाला झुकवतो एखाद्या विशिष्ट दिशेकडे. कुठलीही छोटीतली छोटी का अडचण असे ना, आपण चिंतन करतो आणि आपल्याला वाटते का याच्यातून मार्ग मी कसा काढू. म्हणजे मनाला आपण काय करत आहोत? एका विशेष दिशेला वळवत आहोत. आता जो माणूस कन्फ्यूज असतो, म्हणजे विचिकित्सा असते त्याच्यामध्ये, उद्धच्च म्हणजे चित्ताची चंचलता असते, क्रोकृत्यमध्ये पश्चाताप किंवा बेचैनी असं असते, तर तो व्यक्ती मनाला वळण लावू शकतो का? आणि मग तो व्यक्ती त्याच्या समस्येतून दूर होऊ शकतो का? उलट तो समस्येमध्ये गुरफटत जातो. त्याला त्या समस्येचं उकल नाही झाल्यामुळे, ते समस्या सुटत नसल्यामुळे तो दारूच्या दुकानात जातो आणि दारू पितो. तो खर्ऱ्याच्या दुकानात जाऊन तो खर्रा खातो, गुटख्याच्या दुकानात जाऊन तो गुटखा खातो, नाहीतर कोणातरी सोबत झगडा करतो, मारामाऱ्या करतो, भांडणं करतो, काहीतरी आकांतांडव करतो. तो स्वतः समस्येमध्ये सापडतो, दुसऱ्यांनाही समस्येमध्ये पाडतो. असा तो बनतो, कारण त्याचं मन त्याच्या कंट्रोलमध्ये नाही राहत, त्याच्या मनाला दिशा नाही भेटत. मग यावरून आपण समजलं पाहिजे की मनाला वळण लावणं हा धम्म आहे, आणि मेडिटेशन किंवा ध्यान करण्याची पद्धत हे त्या मनाला वळण लावण्याची पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये विविध पद्धती आहे. त्याच्यापैकी चिंतन करणे, मनन करणे हा ध्यानाचाच प्रकार आहे, ज्याला पाली भाषेमध्ये वितर्क ध्यानांग आणि विचार ध्यानांग म्हणतात. पाली भाषेमध्ये आपण त्याला मराठीमध्ये चिंतन मनन असा शब्द वापरतो. तर म्हणून चिंतन मनन हा ध्यानाचा प्रकार आहे. तर हे जे काही आपण ध्यान शिकतो सगळे, हे ध्यानसुद्धा त्या पद्धतीचे आहेत, कारण यामध्ये आपण त्या विषयाला मनामध्ये आणतो आणि आणून त्याच्यावर चिंतन करतो, मनन करतो. कारण काय होते, जोपर्यंत आपल्याला त्या विषयाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण तसे बनत नाही. आता बघा, आता तुम्ही समुद्रपूरवरून आले किंवा बाकीचे ठिकाणचे लोक आहे. पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तर आम्हाला गावामध्ये एखाद्या शिकल्या सवरलेल्या माणसाकडे पाहून
असं वाटायचं का आपण शिकलं पाहिजे, शिकून मोठं बनलं पाहिजे, अशी आमची धारणा होती त्या काळामध्ये. जेव्हा आम्ही लहान होतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या मागे लायब्ररी असायची. आता फोटोच्या मागे लायब्ररी दाखवत नाहीत बरेचदा. आता बाबासाहेबांना देव बनवलं लोकांनी, त्याच्यामुळे फोटोच्या मागे असा काहीतरी गोलोंडा दाखवतात. पहिले लायब्ररी असायच्या बाबासाहेबांच्या मागे. केवळ आताही लोक तो आदर्श ठेवतात की बाबासाहेबांच्या हातामध्ये पुस्तकं. म्हणजे माणसाच्या मनात त्या बाबासाहेबांच्या चित्राकडे पाहिल्यामुळे श्रद्धा निर्माण झाली की नाही? जर चित्रच दिसलं नसतं आपल्याला तर श्रद्धा निर्माण झाली असती का? पण श्रद्धा निर्माण झाली ना बाबासाहेबांबद्दल. अरे बाबासाहेब आमचे गुरु, आमचे आदर्श. तर बाबासाहेबांच्या हातात पुस्तक आहे, बाबासाहेबांच्या मागे मोठी लायब्ररी आहे. तर आम्हाला लहानपणापासून काय लागलं, वळण लागलं की नाही? त्यावर चिंतन करायला लागलं ना मन, का जसे बाबासाहेब बनले तसे आपण बनलं पाहिजे. मग बाबासाहेबांनी काय केलं, अभ्यास केला आणि अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. मग त्या लहान वयामध्ये आम्हाला वाटलं की आपण अनेक ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. आणि असं करता करता आज माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहेत. मी स्वतः लेखक आहे. अनेक पुस्तकं मी स्वतः लिहिलेली आहेत. माझी लायब्ररी पण मोठी आहे. आणि मी धम्म शिकवणारा एक प्रशिक्षक गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून माझं हे प्रशिक्षणाचं कार्य सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे हे प्रेरणा कुठून भेटली आपल्याला? बाबासाहेबांपासून भेटली. जर बाबासाहेबांचा तशा प्रकारचा फोटो आपण पाहिलाच नसता तर श्रद्धा निर्माण झाली असती का? श्रद्धाच निर्माण झाली तर आपण तसं चिंतन मनन केलं असतं का, की मी असा बनलो पाहिजे, तसा बनलो पाहिजे? आणि चिंतन मनन केलं असतं तर आपलं व्यक्तिमत्व घडलं असतं का? नाही घडलं असतं. हा फरक राहते. म्हणून इथे भगवान बुद्धाने काय शिकवलेलं आहे की या गाथा शिकवलेल्या आहेत का तुम्हाला बुद्धांची आपण मूर्ती पाहतो, बुद्धांची आपण मूर्ती पाहतो, बुद्धांचा आपण फोटो पाहतो, परंतु त्यांच्या गुणांना पाहायचं शिकवलं भगवंताने. कारण त्यांच्या गुणांना तुम्ही पाहाल तर तुम्ही त्यांचे गुण चिंतन मनन कराल. चिंतन मनन करता करता तुमचं व्यक्तिमत्व काय होत जाईल, तसं हळूहळू बनत जाईल. एका दिवसात नाही बनणार, एका दिवसात नाही बनणार, पण काही दिवसात तर नक्कीच बनेल. 1 महिना, 2 महिने, 5 महिने, 10 महिने. असं जेव्हा आपण त्यावर चिंतन करू, मनन करू, त्याला योग्य प्रकारे समजून घेऊ, अधिकाधिक त्याच्याबद्दलचं ज्ञान घेऊ, तर आपल्यामधले जे विकार आहे ते नष्ट होतील की नाही? आणि बुद्धांचे जे गुण आहेत ते आपल्यात निर्माण व्हायला लागतील. धम्मांचं पण तसंच. धम्माप्रती जेव्हा आपण श्रद्धा निर्माण करतो आणि त्याच्या गुणांचं चिंतन मनन करतो तर कळत नकळतपणे आपलं मन त्या दिशेनं वळते आणि आपल्याला त्या गुणांचा लाभ होतो. संघाचं पण मग तसंच. तुम्ही कोणतीही व्यक्ती घ्या, बाबासाहेबांचं उदाहरण घ्या. बाबासाहेब बोधिसत्व आहेत. मग बोधिसत्वांचे आपले गुण आहेत, त्यांची प्रज्ञा आहे, त्यांच्यामध्ये करुणा आहे, त्यांच्यामध्ये शील आहे, त्यांच्यामध्ये. मग तुम्ही बाबासाहेबांचं उदाहरण घेऊन त्यांच्या गुणांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, अध्ययन करता, तेव्हा तसं व्यक्तिमत्व आपलं काही दिवसानंतर घडते की नाही? म्हणजे हे भगवान तथागतांनी आपल्याला व्यक्तिमत्व कसं बनवायचं, तर व्यक्तिमत्व कसं बनलं? मनाला वळण लागल्यामुळे बनलं. आणि मनाला वळण कशामुळे लागलं? आपण प्रॉपर आलंबन घेतलं, ध्यानाचा विषय घेतला आणि त्या विषयानुसार आपल्या मनाला चिंतन मनन करू दिलं, तशा प्रकारचं ज्ञान घेतलं, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे आपण प्रशिक्षण दिलं आपल्या मनाला. कोणाच्या मार्गदर्शकाकडे जाऊन ज्ञान घेतलं असेल, पुस्तक वाचून ज्ञान घेतलं असेल, किंवा स्वतः चिंतन मनन करून ज्ञान घेतलं असेल, पण त्या विषयाला आपण सातत्याने आपलं मन जुळवून ठेवलं. त्यामध्ये चिंतन मनन, अभ्यास, अध्ययन, संशोधन हे करत राहिलो. त्याच्यामुळे आपलं मन त्या पद्धतीचं बनलं आणि मन तसं बनल्यामुळे मग आपलं व्यक्तिमत्व त्या प्रकारचं बनलं. फरक पडते की नाही? व्यक्तिमत्व बदलते की नाही यामुळे? तर हे सगळं मेंटल ट्रेनिंग आहे, हे मानसिक प्रशिक्षण आहे. आणि मानसिक प्रशिक्षणाची सुरुवात ही आलंबनापासून होते, विषयापासून होते. तुम्ही जोपर्यंत एखादा विषय घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर चिंतन मनन करत नाही. चिंतन मनन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुमचं व्यक्तिमत्व तसं बनत नाही. म्हणून आपण काय केलं? बुद्धानुसती हा एक विषय तुम्हाला शिकवला, धम्मानुसती हा एक विषय शिकवला. आपण संघानुसती हा विषयसुद्धा तुम्हाला शिकवत आहोत की आपण संघानुसतीचं ध्यान कसं करायचं. संघानुसतीच्या माध्यमाने सुद्धा आपल्या मनामध्ये आपण ते वळण जे आहे ते आणू शकतो. तर संघानुसती ध्यान करताना जसं आपण बुद्धांचे 9 गुण आहेत, धम्माचे 6 गुण आहेत, तसेच संघाचे किती गुण आहेत? 9 गुण आहेत. संघाचे पण 9 गुण आहेत. आता संघ म्हटल्यावर या ठिकाणी आपल्याला श्रामणेर मंडळी दिसत आहे, तर हे संघाचे घटक आहेत. कारण यांच्या अंगावर चिवर आहे, यांनी मुंडन केलेलं आहे, बरोबर आहे का नाही? मुंडन करणे, चिवर धारण करणे आणि भिक्षापात्र धारण करणे, हे जे 3 गोष्टी आहेत ते बाह्य प्रकटीकरण आहे. जसं एखादा व्यक्ती पोलीस बनतो तर त्याचा कसा ड्रेस असतो?
एखादा व्यक्ती वकील बनतो तर त्याचा आपला एक ड्रेस असतो. म्हणजे प्रत्येकाचा आपण तो वकील आहे, तो पोलीस आहे हे कशामुळे ओळखतो? त्यांच्या ड्रेस कोडमुळे ओळखतो. साध्या कपड्यामध्ये असतील तर आपण नाही ओळखू शकत त्यांना, पण विशिष्ट ड्रेस कोडमध्ये असल्यावर ओळखतो. म्हणजे आपण त्याच्या पदाचा आदर करतो. कशाचा आदर करतो? त्याच्या पदाचा. आणि ते पद त्यांना कशामुळे भेटलेलं असते? कारण वकील बनण्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. पोलीस बनण्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. मग तशासारखं भंतेजी बनण्याचा जो अभ्यासक्रम आहे तो जेव्हा भंतेजी पूर्ण करतात तेव्हा त्या पदाला किंमत राहते किंवा ते पद ओळखलं जाते. भंतेजी बनण्याचा जर अभ्यासक्रम कोणी पूर्णच केला नसेल तर त्यांना आपण भंतेजी म्हणणार का? नाही म्हणणार. म्हणून आपण गाथा पाहतो भगवान बुद्धाची. म्हणजे भगवान काय म्हणतात की ज्या व्यक्तीने स्वतःच्या मनाला शुद्ध केलं नाही तो व्यक्ती काशाय वस्त्राचा अधिकारी नाही, असं म्हणतात की नाही धम्मपदामध्ये. मग हे कशामुळे म्हटलं? ही गाथा कुठून निर्माण झाली? कारण आपण संघानुसती करतो तर संघाबद्दल थोडीशी माहिती. तर ही गाथा निर्माण झाली सारीपुत्त स्थवीरांच्या बाबतीमध्ये. एकदा सारीपुत्त स्थवीर हे एका परिसरामध्ये होते आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी काही उपासक उपासिकांनी कठीण चिवर बनवलं आणि ते चिवर सारीपुत्त स्थवीरांना देण्याचं ठरलं. परंतु त्याच दरम्यान ते जे चिवर आहे ते देवदत्ताला म्हणजे देण्यात आलं. तर देवदत्ताला देण्यात आल्याच्या नंतर मग तिथे थोडंसं हे झालं, चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यावर मग म्हटले का देवदत्ताने तर भगवान तथागतांना मारण्यासाठी माणसं पाठवली होती किंवा देवदत्ताचा स्वभाव या प्रकारचा आहे आणि ते काशाय वस्त्राचे कसे काय अधिकारी होऊ शकतात? तर सारीपुत्त स्थवीर हे प्रज्ञावान आहेत, शीलवान आहेत, भगवंताचं शासन पुढे नेणारे आहेत. तर खरे या चिवराचे मानकरी कोण आहेत? सारीपुत्त स्थवीर आहेत. म्हणून आपण पाहतो ना, म्हणून दोन प्रकार नेहमी निर्माण होतात जेव्हा नीतीचा प्रश्न निर्माण होतो. दोन, डॉक्टर आहे चांगला डॉक्टर, वाईट डॉक्टर. पोलीस आहे चांगला पोलीस, वाईट पोलीस. भंतेजी आहे चांगला भंतेजी, वाईट भंतेजी. हे दोन प्रकार असतातच. म्हणजे एखादी पद माणसाला प्राप्त होऊ शकते, त्याच्याबद्दल वाद नाही, तो घेऊही शकतो पद, पण त्याच्यामध्ये हे दोन प्रकार दिसूनच पडतात आपल्याला. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण संघानुसतीचा अभ्यास करतो तर त्या संघानुसतीच्या अभ्यासामध्ये आपण कोणत्या गोष्टींचा अभ्यास करतो? जे संघाच्या ठायी असणारे 9 गुण आहेत त्याचा अभ्यास करतो. कारण कोणी चिवर घेऊन चुकीचं वागत असेल, चुकीचं बोलत असेल तर तो त्याच्यातला दुर्गुण झाला, तो संघाचा दुर्गुण नाही झाला. तो संघाचा दुर्गुण नाही आहे, तो त्या व्यक्तीचा पर्सनल दुर्गुण आहे. जसं आता देवदत्त हे चुकीचं वागले जुन्या काळामध्ये, कोकादी चुकीचं वागले जुन्या काळामध्ये, पण त्याचा दोष आपण बुद्धाला देऊ शकतो का? त्याचा दोष आपण संपूर्ण संघाला देऊ शकतो का? का पूर्ण संघच खराब आहे असं म्हणू शकतो का? अरे त्याच संघामध्ये सारीपुत्त स्थवीर होते, त्याच संघामध्ये मोगलान स्थवीर होते, त्याच संघामध्ये चांगले चांगले महान महान भिक्षू होते. अनिरुद्ध असतील, आनंद असतील, नाही का, उपाली असतील, असे महान महान भिक्षू संघामध्ये होते की नाही? एखादी भिक्षुनी चुकीची वागली असेल पण त्याच भिक्षुनी संघामध्ये उत्पलवर्णासारखी भिक्षुनी होती, खेमा भिक्षुनी होती, किंवा उपचाला भिक्षुनी होती, अशा महान महान भिक्षुण्या होत्या की नाही? म्हणजे आपण संघाला दोष नाही देऊ शकत. एखादा भिक्षू किंवा एखादी भिक्षुनी चुकीचं वागत असेल, चुकीचं बोलत असेल, हा त्यांचा पर्सनल व्यक्तिगत दुर्गुण आहे. आणि हा व्यक्तिगत दुर्गुण लक्षात घेऊन भगवान तथागतांनी विनय पिटक सांगितलं. आणि विनय पिटक सांगितल्यानंतर भगवान बुद्धाने दंड संहिता निर्माण केली. काय केली? दंड संहिता. दंड संहिता. आता प्रश्न असा आहे की दंड संहिता अतिशय अनिवार्य बाब असते. कशी? तर दोन पद्धती आहेत. एखादा व्यक्ती वाईट वागत असेल तर त्या व्यक्तीला समजावून सांगितलं जाते. हा पहिला प्रकार आहे की बाबा रे हे चुकीची बाब आहे आणि तुम्ही जर असं असं तुमचं वागणं बदलवा. आणि मग तो जर व्यक्ती मनावर घेत असेल आणि म्हणत असेल का हो हे बरोबर आहे, माझं चुकलं, आणि तो स्वतःमध्ये काही सुधारणा घडवून आणत असेल तर ती अतिशय चांगली बाब आहे. सामंजस्याने गोष्टी होत आहेत, चांगली बाब आहे. भगवान तथागतांनी प्रातिमोक्ष जे आहे, जे म्हणजे भिक्षूंचे नियम आहे, ते 20 वर्षानंतर सांगितले. बुद्ध बनल्यानंतर. किती वर्षानंतर? 20 वर्षानंतर. म्हणजे विचार करा, 20 वर्ष संघामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रातिमोक्ष नव्हतं. का नव्हतं? कारण भगवान तथागतांनी केलेल्या उपदेशाचं भिक्षू लोक मनोभावे पालन करायचे आणि अरहत बनायचे. तर त्याच्यामुळे ते काही सांगायचं कामच नाही पडलं. पण नंतर काही चुकीचे भिक्षू संख्या वाढल्यामुळे, मोठी संख्या भिक्षूंची वाढली, पर्सनली लक्ष ठेवता येत नव्हतं.
मान सन्मान आदर सत्कार भिक्षू संघामध्ये वाढला, त्याच्यामुळे आदर सत्कारासाठी कोणी भंतेजी बनायचे. तर या अनेक गोष्टींमुळे काय झालं, काही चुकीच्या घटना चुकीच्या गोष्टी भिक्षू संघामध्ये घडू लागल्या. आणि मग भगवान तथागतांनी काय केलं, विनय प्रज्ञापित केला, विनय सांगितलं आणि विनय सांगून त्याची दंडसंहिता निर्माण केली की कोणता नियम चुकल्यावर काय शिक्षा दिली पाहिजे. आणि हा अधिकार उपासक उपासिकांना दिला, हा अधिकार भिक्षू भिक्षुणींना दिला. उपासकांना कसा अधिकार दिला की उपासक उपासिकासुद्धा जर, कारण भिक्षू संघात राहत असेल पण उपासकात उपासिकातही राहतो, तर अशा वेळेस जर काही भिक्षूंची वागणूक चांगली दिसली नाही तर त्यावेळेस कुठलाही उपासक कुठलीही उपासिका जो विश्वासू आहे तर तो उपासकांत उपासिका भिक्षू संघाला जाऊन सांगू शकत होता की हे भिक्षू असे असे वागत आहेत, असे असे बोलत आहेत, तर संघाने याच्यावर काहीतरी कारवाई करावी. उपासक उपासिका स्वतः कारवाई करू शकत नव्हते, उपासक उपासिका स्वतः कारवाई करू शकत नव्हते, पण ती सूचना संघापर्यंत पोहोचवत होते आणि संघ मग ती कारवाई करून त्या भिक्षूला परिवास देत होता. परिवास म्हणजे सुधारण्याची संधी, नाही का. जसं आपण एखाद्या गुन्हेगाराला 2 महिने 4 महिने जेलमध्ये ठेवतो, म्हणतो का बाबा रे 3 महिन्यामध्ये सुधार, नाही का, तू आता अशी चुकीची कामं करू नको, बरोबर आहे का नाही. तर सारखा परिवास. मग एखाद्या भिक्षूला एका ठिकाणी ठेवायचे का हा तुमचा गुरु आहे, आचार्य आहे, तुम्ही यांच्याकडे 3 महिन्यापर्यंत सेवा करा आणि सेवा करून तुम्ही इथे काय करा, पूर्ण नियम शिका, त्यांच्या सानिध्यात राहून बरोबर ट्रेनिंग घ्या. तर या पद्धतीचं ते जे आहे नॉलेज दिलं जायचं. आणि मग त्यामुळे त्यांची दृष्टी त्यांचा व्यवहार बदलला की मग म्हणायचे का आता हा भिक्षू चांगला वागत आहे, मग त्याला पूर्ववत भिक्षुपदावर ठेवलं जायचं. ही एक पद्धती होती. किंवा त्याची एक न्यायसंहिता जी आहे, दंडसंहिता, ती भगवंताने अवलंबली होती का कोणाला स्मृती विनय द्यायचा, कोणाला काय द्यायचं, त्याची एक पद्धती आपल्याला विनय पिटकामध्ये दिसते. दंडसंहिता महत्त्वाची आहे कारण दंडसंहितेमुळे चुकीच्या भिक्षूंवर नियंत्रण ठेवता येते आणि चांगल्या भिक्षूंची सुरक्षा करता येते. आणि पोलिसांचं वाक्य काय आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, हेच आहे की नाही वाक्य. म्हणजे सद्वर्तनी लोकांचं संरक्षण झालं पाहिजे आणि दुर्गुणी आणि दुराचारी लोकांना दंड झाला पाहिजे. ते स्टेटमेंट भगवंतांनी विनय पिटकात वापरलेलं आहे की चुकीच्या भिक्षूंना दंड झाला पाहिजे आणि चांगल्या भिक्षूंची सुरक्षा झाली पाहिजे, त्याच्यासाठी विनय प्रस्थापित केला जाते. तर म्हणून कारण सांगून समजून कोणाकोणाला नाही समजत तर तशा वेळेस मग काय करावं, दंडाशिवाय पर्याय नाही राहत. मग दंड देण्याची पद्धत काय होती, तर परिवास देणं ही दंड देण्याची पद्धत होती, किंवा त्याच्यासोबत बोलणंच नाही ही दंड देण्याची पद्धत होती. किंवा जे उपासक उपासिका आहेत त्यांना पात्र ढकना म्हणजे तुमच्या परिसरात जर तो भिक्षू आला त्याला तुम्ही भोजन देऊ नका, त्याला तुम्ही चिवर देऊ नका, अशा प्रकारचं तुम्ही करू शकता उपासक उपासिका. किंवा संघातून त्याला निष्कासित करणं का हा दुराचारी म्हणते जे आहे बाबा, संघाचा याचा आता काही संबंध नाही, तर किंवा संघादिशेषामध्ये काही दिवसांसाठी त्याला निष्कासित करणं, या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जायच्या जेणेकरून त्या भिक्षूंना सुधारण्याची संधी दिली जायची. तर म्हणून आपण जेव्हा विचार करतो की अरे भिक्षू कधी कधी कोणी चांगले वागताना बोलताना दिसत नाहीत, तर त्याचा दोष आपण संघाला देऊ शकत नाही. कारण संघामध्ये चांगलेही भिक्षू आहेत ना, चांगल्याही भिक्षुणी आहेत, मग त्यांनाही दोष लागेल तर तुमची वाणी मुसावादा होईल, खोटं बोलणं होईल किंवा चुकीची वाणी होईल. तर संघाला दोष देण्यापेक्षा व्यक्तिगत दोष असल्यामुळे व्यक्तिगत दोषाचं निराकरण करण्याची विनय पिटकात पद्धती आहे. आता हे बाकीच्या देशांमध्ये आपल्याला दिसते, आपल्याही देशामध्ये भिक्षू संघामध्ये हा नियम जो आहे तो पालन केला जातो, अनेक ठिकाणी पालन केला जातो. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा संघानुसतीचं ध्यान करतो तर हा विषय आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे, हा विषय आपल्या डोक्यात असला पाहिजे. नाही तर बरेचदा आम्ही काय करतो, आम्ही आता बरेचसे उपासक लोक असतात तर किंवा काही उपासिका असतात, ते उठसूट भिक्षू संघावर टीका टिप्पणी करत राहतात, उठसूट त्यांना काहीतरी गालबोट लावत राहतात, उठसूट त्यांना काहीतरी बोलत राहतात. मी त्यांना अनेकदा समजावून सांगतो, कारण भिक्षू संघाबद्दल नका बोलून, तुम्ही ज्या भंतेजीची गलती आहे त्याचं नाव घेऊन बोला ना, बरोबर आहे का नाही. आता जसं उदाहरण दाखल आपल्या घरातल्या एखाद्या मुलाने चुकीचं काम केलं आणि शेजारचा एखादा माणूस पूर्ण खानदानालाच जर बोलत असेल तर आपल्याला राग येईल की नाही. ते लोक का म्हणजे अरे का तुम्ही मूर्ख आहे का रे बाबा, म्हणजे तो लहानचा पोरगा आहे किंवा पोरगा आहे, त्यानं गलती केली तू त्याला म्हण ना, पूर्ण खानदानाला तू कसा काय म्हणू शकते, खानदानाची काय गलती आहे त्याच्यामध्ये, असं तर कोणीही म्हणेल की नाही. तसं का भिक्षू संघ भिक्षुणी संघ हे खानदान आहे समजा आपली, त्याच्यामध्ये अनेक चांगलेही लोक आहेत, अनेक महानही लोक आहेत. तर ज्यानं गलती केली त्याला बोललं पाहिजे, त्याच्यावर काही दंड आहे तो संघाला सांगितलं पाहिजे, संघ त्याला दंड करेल, संघ त्याला दोषारोपण करेल, संघ त्याला जे शिक्षा त्याच्या नियमानुसार विनयानुसार बसेल ती शिक्षा त्याला देईल.
किंवा समजावून सांगेल, काहीतरी तर करेल ना संघ. पण संघाला न सांगता, संघाला सूचित न करता, भाषणांमधून आणि याच्यामधून त्याच्यामधून जेव्हा आपण भिक्षू संघाची बदनामी करतो, त्या भिक्षू संघाबद्दल अपशब्द बोलतो, तर त्याच्यामुळे नुकसान कोणाचं आहे? धर्माचा आहे ना. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भिक्षू संघ आहे, नाही का. आजपर्यंत आपल्याला जो धम्म भेटला तो भगवान बुद्धामुळे नाही भेटला. भगवान बुद्ध तर परिनिर्वाण होऊन निघून गेले. मग आता पण धम्म टिकला कोणामुळे? भिक्षूमुळे, भिक्षुणीमुळे, उपासक आणि उपासिकामुळे. या 4 स्तंभामुळे टिकला की नाही? हे 4 स्तंभ आहेत ना बुद्ध धम्माचे. आणि आपण त्यातल्या एका स्तंभाला जर कालपूट लावत राहिलो प्रवचनांमध्ये इकडे तिकडे, तर त्याच्यामुळे नवीन भिक्षू बनणार नाही. असलेले भिक्षू आहे ते निराश होऊन जातील. जे उपासक उपासिकांची श्रद्धा आहे, जे श्रद्धेने भोजनदान देतात, चिवरदान देतात, ते मग उपासक उपासिका नाराज झाल्यामुळे भोजनदान चिवरदान देणार नाही. तर मग चांगल्या भिक्षूंची गडचेपी होईल की नाही? चांगल्या भिक्षूंना लाभ नाही भेटला, चांगल्या भिक्षूंना जीवन जगण्याची पद्धत नाही भेटली, तर त्याच्यामुळे चांगले भिक्षू म्हणतील का रे भिक्षू संघात राहून आपण काय करावं, म्हणजे अशा अडचणी निर्माण होतील की नाही. तर त्याच्यामुळे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण संघाचं अनुस्मरण करतो, संघाचं स्मरण करतो, तर संघांच्या गुणांचं स्मरण करतो. आणि गुणांचं स्मरण करताना ते गुण भिक्षू संघामधल्या अनेक भिक्षूंमध्ये असतात किंवा आहेत, त्याचं आपण अनुस्मरण करतो. त्या गुणांच्या माध्यमाने जर कोणी भिक्षू वागताना बोलताना दिसत नसेल, तर आपण त्याची जी हे आहे काय म्हणतो आपण तक्रार, ही आपण भिक्षू संघाला केली पाहिजे. किंवा जे जाणकार उपासक असतात, उपासिका असतात, ज्यांचं भिक्षू लोक ऐकतात किंवा भिक्षू लोकांशी त्यांचा संपर्क आहे, अशा उपासक उपासिकांना ती गोष्ट पर्सनली सांगितली पाहिजे की बाबा रे असं असं आमच्या गावात भिक्षू आले, ते बाबा त्यांचं नाव हे आहे, ते या गावचे आहेत, हे असं असं वागले, तसं तसं वागले. संघ त्याच्यावर निर्णय घेईल, संघ काय करायचं करेल त्याच्या बाबतीमध्ये. आपण तर काही करू शकत नाही ना, आपण करून फायदाही नाही, त्याच्यामुळे आपल्याच संघाचा अपमान होईल. पण एखादी वेळेस कधी कधी काय होते, गुन्हा एकदम मोठा राहतो. जसं एखाद्या महिलेची बळजबरी करणे एखाद्या भिक्षूनं, गुन्हा मोठा झाला ना. किंवा एखाद्या माणसाचा खूनच करून टाकणे किंवा त्याला जाऊन मारणेच. तर अशा सिच्युएशनमध्ये उपासक उपासिकासुद्धा काहीतरी करू शकतात, कारण हे मोठे गुन्हे असतात. आणि मोठ्या गुन्ह्यांमध्ये आपल्या डोळ्याच्या देखत जर एखादी गोष्ट घडत असेल किंवा घडली असेल, तर आपण त्याची वाट नाही पाहू शकत. की बाबा आता मी संघाला सांगेन, संघ निर्णय देईल. तिथे मग आपण त्या ठिकाणी त्यांना डांबून ठेवू शकतो, पकडून ठेवू शकतो. मग जेव्हा फोन करून आपण बंदेजी लोकांना सांगू शकतो, त्यांना बोलवू शकतो का बाबा रे आमच्या डोळ्याच्या समोर असा असा प्रकार घडला, आता तुमचं नियोजन तुम्ही करा, पण आम्ही आता याला आमच्या गावातून तर काही जाऊ देत नाही. तर हा जो काही कठोर निर्णय आहे कधी कधी उपासक उपासिकांना घ्यावा लागतो, जर गुन्ह्याची तीव्रता मोठी असेल किंवा खतरनाक असेल तर. कारण तशा वेळेस जर आपण समजा जर त्यांना म्हटलं का जाऊ दे रे बाबा, तर होऊ शकते आपल्या गावात तसा प्रकार घडला, दुसऱ्या गावात घडवतील, तिसऱ्या गावात घडवतील, तर याच्यामुळे बदनामी भिक्षू संघाची होईल, भिक्षू संघाला लोक नावापोटं ठेवतील, असं होईल की नाही. तर त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. तर संघाची अनुस्मृती करताना, संघाचं अनुस्मरण करताना त्याच्या गुणांचा विचार केला पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्या गुणांबद्दल आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती करून घेऊ की आपण जी गाथा म्हणतो, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजूपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामितिपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारी पुरीसयुगानी अट्टपुरीस पुगला एस भगवतो सावक संघो, आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणेयो अंजलीकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकस्साठी. तर ही जी काही गाथा आपण या ठिकाणी उच्चारतो, जे संघवंदना म्हणत असताना संघ गुणांचं स्मरण आपण या पद्धतीने करतो, तर त्या गाथेमध्ये 9 प्रकारचे गुण आहेत. त्या 9 प्रकारच्या गुणांना आपल्याला समजून घ्यायचं राहते की सुपटिपन्नो, उजूपटिपन्नो, न्यायपटिपन्नो, सामिचिपटिपन्नो, यदिदं चत्तारी पुरुषयुगानी, म्हणजे 4 प्रकारच्या पुरुष युद्गलाच्या जोड्या आहेत. आणि आहुनय्यो, पाहुनय्यो, दक्षिणेयो आणि अंजलीकरणीयो. तर अशा एकूण 9 गुणांचा जो आहे तो या ठिकाणी काय होतो, उल्लेख होतो या गाथेमध्ये. तर या 9ही गुणांना आपल्याला काय करायचं असतं, समजून घ्यायचं असतं की कोण व्यक्ती आहे, बुद्धाच्या शासनामध्ये असणारा भिक्षू असो अथवा भिक्षुणी असो. ठीक आहे. संघ म्हटल्यानंतर भिक्षुणी संघ, भिक्षू संघ दोन्ही प्रकार. तर या दोन प्रकारच्या ज्या बाबी आपल्याला दिसतात, तर या भिक्षू आणि भिक्षुणी संघामध्ये तर या 9 गुणांच्या आधाराने आपण काय केली पाहिजे, छानबीन केली पाहिजे. कशाची, भिक्षू संघाची किंवा भिक्षुणी संघाची, त्यामध्ये असणाऱ्या भिक्षू आणि भिक्षुणींच्या गुणांची.
तर आपल्या चित्तामध्ये ते विषय आपल्याला समजले पाहिजे की जो भिक्षू संघ आहे ज्याला आपण शरण जात आहोत, म्हणतो ना आपण संघं शरणं गच्छामी म्हणतो की नाही, जसं आपण बुद्धं शरणं गच्छामी. कारण बुद्धं म्हणजे कोण, ज्यांच्यामध्ये 9 गुण आहेत. इतिपिसो भगवा अर्हं. धम्म म्हणजे काय, तर स्वाख्यातो भगवता धम्मो. मग तशासारखं संघ म्हणजे काय, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. तर या संघाच्या गुणांना आपण म्हणतो संघं शरणं गच्छामी. म्हणजे या संघाचं मी अनुसरण करतो, या संघाचं मी पालन करतो, या संघाला मी शरण जातो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे संघामध्ये असणाऱ्या गुणांना मी शरण जातो, नतमस्तक होतो, त्याचं अनुसरण करतो, मी त्या मार्गाने चालतो, मी त्या मार्गाचं पालन करतो, या पद्धतीने तो विषय आहे. तर म्हणून आपल्याला या 9 गुणांबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला संक्षेपाने घ्यायची आहे. तर आपल्याकडे याच्या संबंधामध्ये जी माहिती आहे ती पाली ग्रंथांमध्ये अवेलेबल आहे. तर आपण पाली ग्रंथाच्या आधाराने याला थोडंसं लक्षात घेऊ की नेमके या शब्दाचे जे अर्थ आहेत तर ते काय आहे. संक्षेपाने आपण त्या गोष्टीला जो आहे तो नक्कीच आपण समजून घेऊ शकतो. तर या ठिकाणी हे जे शब्द आहेत तर आपण या ठिकाणी काय पाहतो की सुपटिपन्नो हा जो शब्द आहे, तर सुपटिपन्नो हा शब्द कशावर आधारित आहे, तर सुपटिपन्नो, पटिपन्न म्हणजे प्रतिपन्न असणे, त्या गोष्टीला आत्मसात करणारा, त्या मार्गावर आरूढ असणारा त्याला पटिपन्न म्हणतात. सु म्हणजे चांगला, चांगला पटिपन्न याचा अर्थ सन्मार्गावर आरूढ, चांगल्या मार्ग. मग सन्मार्ग काय आहे, तर जो काही धम्म आहे, जो काही विनय आहे त्यालाच भगवंतांनी सन्मार्ग म्हटलेला आहे. धम्म आणि विनय म्हणजे सन्मार्ग. आता धम्म आणि विनय म्हणजे सन्मार्ग म्हटलं तर धम्मामध्ये काय येते, अनेक गोष्टी येतात. 37 बोधिपक्य धम्म येतात त्याच्यामध्ये. म्हणजे 4 स्मृतिप्रस्थान, 4 सम्यक प्रदान, 4 रिद्धिपाद, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोधी अंग आणि 8 अष्टांगिक मार्ग. तर एकूण 37 बोधिपक्य धर्म आहेत. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी आहेत जे सूत्रांमध्ये सांगितलेले आहेत. पण मिनिमम कमीत कमी आपण 37 बोधिपक्य धर्म आहे त्याला धम्म म्हणूया, बरोबर आहे. तर त्याच्यावर पटिपन्न म्हणजे त्या गोष्टीचं आचरण करणारा भिक्षू, आता लक्षात राहील त्याच्याच आचरण करणारा. तर जेव्हा भिक्षू आपल्याला कायानुपස්සना करताना दिसत असेल तो भिक्षू सुपटिपन्न, वेदनानुपස්සना करताना दिसत आहे भिक्षू. तर हे बरोबर आपण पाहिलं पाहिजे का 37 बोधिपक्य धम्मानुसार एखादा भिक्षू किंवा एखादी भिक्षुनी आचरण करत आहे का, त्याच्यावर मेडिटेशन करत आहे का, ध्यान करत आहे का, ते शिकत आहे का, ते शिकवत आहे का, ते आपण पाहिलं पाहिजे. ठीक आहे, हा धम्म झाला. विनय म्हणजे काय, आत्ताच मी सांगितलं विनयाच्या बाबतीमध्ये थोडक्यामध्ये की भगवान तथागताने जे विनय शिकवलेले आहेत तर ते विनय भिक्षू पालन करतो का. मग विनयामध्ये काय आहे, भिक्षू प्रातिमोक्ष. जर एखादा श्रामणेर असेल त्याला 10 शील आहेत, एखादा भिक्षू असेल त्याला 10 शील प्लस 227 नियम आहेत. ठीक आहे, काळ बदलला, समय बदलला तर अशा वेळेस भिक्षापात्र प्रत्येक भंतेची नाही कॅरी करत, नाही का. पण तो काही मुख्य नियम नाही आहे. तुम्ही भिक्षापात्र तुमच्याकडे ठेवता का नाही ठेवत हा काही मुख्य नियम नाही आहे. तुम्ही नेहमी भिक्षा मागता का भिक्षा मागत नाही हा काही मुख्य नियम नाही आहे. मुख्य नियम हा आहेच नाही ना, कारण तो परिस्थितीजन्य नियम आहे. तर आपण समजू शकतो, काही हरकत नाही त्याच्याने. एखादा भिक्षू ताटामध्ये जेवला म्हणजे फार त्याचं विनयाचं नुकसान झालं असं त्याचा काही अर्थ होत नाही. किंवा एखाद्या भिक्षूने कोणत्या उपासकाने सांगितलेल्या नियमानुसार आमंत्रण स्वीकारून त्यांच्या घरी भोजन ग्रहण केलं म्हणजे नियमाचा भंग झाला असा त्याचा अर्थ होत नाही. कारण भगवान तथागताने हे सांगितलेलं आहे की एखादा भिक्षू हा चारिका करू शकतो किंवा कोणी निमंत्रण दिलं तर त्यांच्या घरी भोजन ग्रहण करू शकतो. एखादा भिक्षू हा जंगलामध्येही राहू शकतो किंवा एखाद्या गावातल्या विहारात राहू शकतो. एखादा भिक्षू कोणी जर चारिकेमध्ये किंवा भोजनामध्ये मच्छी दिली तर ते नक्की खाऊ शकतो. काय असं त्याचं आहे नाही का तो शाकाहारीच राहायला पाहिजे. कारण भगवंताला माहीत होतं ना का काळ वेळ परिस्थिती काही सगळ्यांची सारखी राहते का. भिक्षू प्रचारक आहे, कोणत्याही गावामध्ये जाईल आणि त्या ठिकाणी का लोक शाकाहारीच राहतील का, कोणी मांसाहारी राहतील, कोणाच्या घरी काय भोजन बनते आपल्याला काय माहीत आहे. तर त्यामुळे भगवंताने तो नियम जो आहे तो शिथिल ठेवलेला नियम आहे. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे का ते मुख्य नियम नाही आहेत. ते जे नियम आहेत ते मुख्य नियम नाही आहेत. मुख्य नियम काय आहेत, विनयामधले मुख्य नियम काय आहेत, तर मुख्य नियम आहे की हत्या करणे हा मुख्य नियम आहे. मारामारी करणे, हत्या करणे, क्रोध करणे हे मुख्य नियम आहेत. किंवा चोरी करणे हा मुख्य नियम आहे. किंवा मैथुन कर्म करणे हा मुख्य नियम आहे.
खोटं बोलून कोणाची लुबाडणूक करणे, फसवणूक करणे हे मुख्य नियम आहेत. दारू पिणे, व्यसन करणे हे मुख्य नियम आहेत. किंवा पैशांची अफरातफरी करणे, संपत्तीची, ज्याला गातरूप रजतपटी गहना म्हणतो आपण, तो मुख्य नियम आहे. नाच, गायन, वाद्य तमाशे पाहणे, तिथे जाऊन किल्लोऱ्या मारणे, शिट्ट्या वाजवणे, त्याच्यामध्ये गुरफटून बसणे हे मुख्य नियम आहेत. किंवा एखादी भिक्षू संघाची प्रॉपर्टी आहे, जसं चिवर आहे, पात्र आहे किंवा कोणतीही प्रॉपर्टी आहे, ती आपल्याच नावाने करून घेणे, माझीच आहे बाबा, माझीच आहे, मग त्याला कोणत्या भिक्षूला न देणे. तर हे जे काही मुख्य नियम आहेत, तर ते नियम महत्त्वाचे असतात विनयामध्ये. तर अशा मुख्य नियमांचं भिक्षू पालन करत आहे का नाही हे आपण पाहिलं पाहिजे, ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तो धम्माचं पालन करणारा असेल आणि विनयाचंही पालन करणारा असेल तर तो भिक्षू कसा आहे? सुपटिपन्नो. त्याला काय म्हणतात? सुपटिपन्नो, म्हणजे तो सन्मार्गावर आरूढ आहे. दुसरं काय गुण आहे या ठिकाणी आपल्याला दिसते, ज्याला म्हणतात उजूपटिपन्नो. उजू म्हणजे सरळ. उजू याचा अर्थ काय होतो? सरळ, म्हणजे सरळ मार्गी आहे. म्हणजे आधीचं काय म्हणलं? सुमार्गी आहे. नंतरच्या याच्यात काय म्हटलेलं आहे? सरळ मार्गी आहे. सरळ मार्गी म्हणजे कसे? तर उजू म्हणजे सरळ, याच्या विरुद्ध काय होईल? वंक. वंक म्हणजे वाकडा. आपण म्हणतो वाकड्या मार्गाने जाऊ नको असं शब्द वापरतो ना आपण. मग हा वाकडा मार्ग कोणता आहे? तर वाकडा मार्ग म्हणजे 2 प्रकारचे वाकडे मार्ग आहेत. कोणते? अत्तकिलमथानुयोगो आणि कामेसु कामसुखल्लिकानुयोगो, हे 2 वाकडे मार्ग आहेत. त्याला भगवंताने म्हटलं अंत. द्वे मे भिक्कवे अंता पब्बजितेन न सेवितब्बा, की 2 अंत आहेत भिक्षूंनो, 2 मार्ग आहेत भिक्षूंनो, 2 टोक आहेत भिक्षूंनो, ज्याचं सेवन, ज्याचं पालन प्रवर्जिताने करू नये. मग कोणते 2 मार्ग भगवंताने म्हटले? हे 2 मार्ग म्हणजे अत्तकिल मतानुयोग, म्हणजे स्वतःला त्रास देणे, तकलीफ देणे. कशासाठी? का मी बाबा मोर्टिफिकेशन, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, मी माझ्या शरीराला त्रास देतो, उपाशी तापाशी ठेवणे, कोणत्या तरी वेगळ्याच व्रतवैकल्यांचं पालन करत राहणे. मग कोणी गोवृत्तिक बनणे, कोणी कुकुरवृत्तिक बनणे, की मी बाबा आता बोलणारच नाही असं मौनीच बनून जाणे, किंवा मी जेवणारच नाही असा उपाशीच बनून जाणे. तर अशा प्रकारचे जे विकार आहेत तर ते कशासाठी? मग काहीतरी लोक काय म्हणतात की नाही याच्यामुळे मला निब्बान भेटेल, कोणी म्हणते याच्यामुळे मला मोक्ष भेटेल, कोणी म्हणते याच्यामुळे मला देवाचं कोणाचं तरी दर्शन होईल. अशा वेगवेगळ्या कारणाने लोक अशा स्वतःला त्रास देतात, शारीरिक त्रास देतात. तर ते भगवान म्हणले हा काही कामाचा मार्ग नाही, कारण याच्याने तुम्हाला दुःख होईल, पीडा होईल, त्रास होईल, निर्वाण वगैरे काही भेटणार नाही. दुसरा मार्ग कोणता आहे? कामेसु कामसुखल्लिकानुयोग, म्हणजे कामभोगांमध्ये अधीन राहणे. जे इंद्रिय सुख आहे त्या इंद्रिय सुखांमध्ये अधीन राहणे, त्याच्यातच तो पडून राहणे. जसे राजे महाराजे किंवा असे जे लोक असतात ते कसे त्यांच्या याच्यामध्ये मशगूल राहतात. तर अशा प्रकारचं मशगूल राहणंसुद्धा हे काही कामाचं नाही. तर हे 2ही अंतांना सोडून देऊन मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्ध, तथागताने जे जाणलं, ज्ञात केलं, तो जो मध्यम मार्ग आहे तर त्या मध्यम मार्गाचा अवलंब काय केला पाहिजे? भिक्षूने केला पाहिजे. मग आर्य अष्टांगिक मार्ग हा मार्ग आहे, किंवा सदतीस बोधिपक्य धर्मापैकी कुठलीही गोष्ट आहे तर त्याचा जो मध्यम मार्ग अवलंबला जातो तर त्याला म्हणतात उजूपटिपन्नो. कारण हा सरळ मार्ग आहे ना, सीधा मार्ग आहे ना. कशाचा सीधा मार्ग आहे? दुःखमुक्तीचा सीधा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा सरळ मार्ग आहे. दुःखाला दूर करणारा सीधा मार्ग सरळ मार्ग आहे, आणि त्याचं पालन करणारा म्हणजे उजूपटिपन्न. ठीक आहे, तर हे उजूपटिपन्न. नंतर काय आहे? न्यायपटिपन्न. या ठिकाणी न्याय हा जो शब्द आहे तर त्या न्याय या शब्दाचा अर्थ होतो निब्बाण. ठीक आहे, या ठिकाणी जो शब्द आहे ना न्याय हा शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ होतो निब्बाण. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जो भिक्षू किंवा जी भिक्षुनी तृष्णा दूर करण्यासाठी प्रयत्नरत आहे ते न्यायपटिपन्न. कारण निब्बाण या शब्दाचा अर्थ काय होतो? निब्बाण म्हणजे निर्वाण, वाण म्हणजे तृष्णा, नि म्हणजे नाही, म्हणजे तृष्णा नाही. म्हणजे असं एखादी गोष्ट आहे असं नाही सांगितलं भगवंताने, तृष्णा नाही. जसं आता उदाहरणार्थ कर, हा काय आहे? कागद आहे. मग आपण काय म्हणणार? आता कागद नाही. म्हणजे एखादी गोष्ट आहे का आता या ठिकाणी? फक्त याचा अभाव आहे. कागदाचा अभाव म्हणजे कागद नाही.
तृष्णेचा अभाव म्हणजे तृष्णा नाही. मग जिथे व्यक्ती आपल्या ज्या काही तृष्णा आहे, मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत तृष्णेचे. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, कामतृष्णा, रूपतृष्णा, अरूपतृष्णा, रूपतृष्णा, शब्दतृष्णा, गंधतृष्णा, रसतृष्णा. मग अशा अनेक प्रकारच्या तृष्णा असतात. तर या तृष्णांना दूर करण्यासाठी जो व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्ग असेल किंवा स्मृती प्रस्थान असेल, सम्यक प्रदान असेल, या कुठल्याही धम्माचं पालन करून तृष्णेचा नाश करतो आणि आपण तृष्णा नसण्याची जी अवस्था आहे ती अवस्था संपादन करण्याकडे प्रयत्न करतो, तर त्याला म्हटलेलं आहे न्यायपटीपन्न. ठीक आहे. आणि चौथी गोष्ट कोणती आहे या ठिकाणी आपल्याला पाहतो की सामीची पटीपन्न. सामीची पटीपन्न याचा अर्थ काय होतो? सामीची पटीपन्न म्हणजे सामीची कर्म. सामीची कर्म म्हणजे भिक्षूंना केवळ याच गोष्टी भगवान बुद्धाने शिकवल्या असत्या तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण भगवान तथागताने सामीची पन्न हा शब्द टाकल्यामुळे मोठी मजा आली आणि एकदम चांगली गोष्ट झाली. ती म्हणजे कोणती? कारण भिक्षूंना भगवान तथागतांनी सेवकाच्या भूमिकेमध्ये ठेवलेला आहे. याच्यामुळे, या शब्दामुळे म्हणजे केवळ भिक्षू सुपटीपन्न आहे, भिक्षू उजूपटीपन्न आहे, भिक्षू न्यायपटीपन्न आहे, पण जर तो सामीची पटीपन्न नसेल तर त्या माणसाचं काय काम आहे? हा, तुम्ही सन्मार्गावर आहात, तुम्ही सरळ मार्गी आहात, तुम्ही निब्बाणही प्राप्त केलेला आहे, परंतु त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असून जर तुम्ही जनतेचं भलंच नाही करू शकत तर काय फायदा होईल का त्या माणसाचा? म्हणून तर बाबासाहेबांनी काय लिहिलं बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये की एखादा भिक्षू हा पूर्णावस्थेला जात असेल परंतु तो जनतेची सेवा करत नसेल तर तो काय कामाचा राहील का? म्हणून सामीची पटीपन्न म्हणजे काय होते की भिक्षू हा सेवा करणारा असतो. आपले आचार्य आहे त्यांची सेवा करणारा, आपले उपाध्याय आहे त्यांची सेवा करणारा, जे श्रमण लोक आहेत, श्रामणेर लोक आहेत त्यांना प्रशिक्षण करणारा, त्यांना शिकवणारा म्हणजे त्यांची सेवा करणारा, किंवा उपासक उपासिका आहे त्यांना काही दोन गोष्टी शिकवणारा, त्यांना दुःखमुक्त करण्याचा प्रयत्न करणारा. म्हणजे या पद्धतीने त्यांनी हा चौथा विषय जो आहे तो केला पाहिजे की नाही. त्याला म्हटलेला आहे आदर सन्मान. म्हणजे आपल्यापेक्षा वयस्कर असतील त्यांना आदर सन्मान देणे, जे बिमारी असतील आजारी असतील त्यांना सेवा देणे, किंवा जे आपल्यापेक्षा छोटे आहेत श्रामणेर आहेत किंवा उपासक उपासिका त्यांना धम्माचं विनयाचं प्रशिक्षण देणे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जेव्हा असतात तर तो व्यक्ती सामीची पटीपन्न. ठीक आहे. तर हा गुणसुद्धा त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे. परंतु हे चांगल्या प्रकारे तेव्हाच व्यक्ती करू शकेल जेव्हा त्याचे 3 गुण चांगले असतील. म्हणजे 3 गुण चांगले नसतील, विकाराने ग्रस्त असेल तो व्यक्ती, तर सेवा तरी बरोबर करू शकेल का? नाही करू शकणार. उपाध्याय असेल आचार्य असेल त्यांची सेवा नाही करू शकणार, श्रामणेरांना प्रशिक्षण नाही देऊ शकणार. आणि म्हणून आमच्या महाराष्ट्रामध्ये मोठी अडचण काय निर्माण झाली? हे वाली अडचण निर्माण झालेली आहे. आज आपल्याकडे अनेक प्रकारच्या मोनॅस्टीज आहेत की नाही. आज एवढं चांगलं बुद्धविहार या ठिकाणी दिसत आहे की नाही आपल्याला. अनेक ठिकाणी बुद्धविहारं बनलेली आहेत, अनेक ठिकाणी बांधकामांना आपण उपासक उपासिकांनी मदत केलेली आहे, पण त्या ठिकाणी ट्रेनिंग सिस्टम दिसत आहे का? दिसत आहे? आज माझ्यासारखा माणूस जो 2 गोष्टी बोलू शकत आहे, शिकवू शकत आहे, ते मला कोणत्या भिक्षूने ट्रेनिंग दिल्यामुळे नाही. माझे गुरु एकदम चांगले होते, त्यांनी मला सुरुवातीला ट्रेनिंग दिली होती. पण नंतरच्या काळामध्ये मी स्वतःच अभ्यास करून, पाली भाषा शिकून, पाली सूत्रांचा अभ्यास करून, हे सगळ्या मेहनतीने कष्टाने मी नॉलेज मिळवलं आणि मग मी आता हे शिकवतो. कारण आता मला आहे थोडंसं ज्ञान, तर ते दुसऱ्याच्या उपयोगात आलं पाहिजे, हा माझा उद्देश आहे. त्याचं मी ट्रेनिंग भिक्षू असताना दिलं ना आताही मी देतो. तर माझ्यासारखे थोडेसे ट्रेनिंग असणारे लोक जर तयार झाले, कसं ट्रेनिंग सिस्टम जर तसं असतं तर किती फायदा झाला असता की नाही लोकांचा. मग ट्रेनिंग सिस्टम का नाही? कारण हा गुण त्यांच्यात नाही आहे, सामीची पटीपन्न. आणि का नाही आहे सामीची पटीपन्न? कारण हा जो काही ट्रेनिंग द्यायचा विषय राहते तर तुम्ही ट्रेनिंग द्याल कशाचं? दुसऱ्याचं मन घडवण्याचं ट्रेनिंग. म्हणजे उजूपटीपन्नो, न्यायपटीपन्नो, सुपटीपन्नो याचं तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल की नाही. का कसं सन्मार्गावर आरूढ व्हायचं, कसं सरळ मार्गावर आरूढ व्हायचं, कसं न्याय मार्गावर आरूढ व्हायचं, हेच ट्रेनिंग लोकांना द्यावं लागेल, उपासकांना, श्रामणेरांना, यांना त्यांना. आणि ते जर आपल्यात जर गुण नसतील तर मग आपण ते ट्रेनिंग देऊ शकतो का? नाही देऊ शकत. एखादा व्यक्ती आपण आपल्या मुलांना इंजिनिअरिंग कॉलेजला नेऊन ठेवून देतात आणि जो प्राध्यापक आहे त्याला इंजिनिअरिंगचं नॉलेजच नसेल तर तो का म्हणेल हे पुस्तक आहे वाचून टाक. आता आजचा तर क्लास होणारच नाही, तू आता उद्या ये,
जर काही तुला परीक्षेत अडचण आहे तर मला फोन करू सांग, मी तुला अडचणीचं काहीतरी मार्गदर्शन करतो, असा तो टोलवाटोलवी करेल का नाही? तो प्रॉपर असं म्हणेल का बाबा रे तुम्ही आले, वा वा आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही बसा, मी तुम्हाला बरोबर शिकवतो, असं तो म्हणेल का? अरे त्याच्यात डोक्यामध्ये नाही राहील तर तो म्हणाल कशाला? तो टाळवाटाळी करेल. जो पेमेंट आहे तो मात्र घेईल, तिथे टाळवाटाळव नाही करणार. तो दर महिन्याला जो पेमेंट आहे तो घेईल. तसं आपणही काय करतो, मग भंतेजी बनतो, पण परित्राणाला गेलो, जे डोनेशन भेटतं घेतो, कोणी जागा दान दिली ते घेतो, कोणी विहार दान दिलं ते घेतो, आदर दिला घेतो, सन्मान दिला घेतो, कोणी वंदन केलं तर सुखी हो म्हणतो, मंगल हो म्हणतो, ते वंदन घेतो. आपण घेतो, घ्यायला बसता जाऊ आपण. घ्यायला काही कमी नाही करत आपण. जसा तो न शिकवणारा मास्तर सुद्धा घेतोच. पगार घेतो, मोठी बिल्डिंग बांधतो, कार घेतो, बायकोला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घेतो, मुलाबाळांना चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये टाकतो, हे सगळं करतो तो. पण शिकवायची वेळेला का म्हणतो? उद्या या ना म्हणते, परवा या म्हणते, हे पुस्तक वाचून टाका म्हणते, नाही का, हे नोटीस बघा म्हणते, मी काही सही द्यायचं काम करतो म्हणते. म्हणजे जे त्याची जबाबदारी आहे तो नाही करू शकत का? तर तो असा स्वतः लागली, नोकरी लागली. म्हणून हा सामेची पटीपन्न हा जो शब्द आहे खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. कारण भिक्षू हा सेवक राहिला पाहिजे. भिक्षूने जनतेची सेवा केली पाहिजे, भिक्षूने येणाऱ्या श्रामणेरांची सेवा केली पाहिजे, त्यांना प्रशिक्षित केलं पाहिजे. सेवा करण्याचा हातपाय दाबून देणे असं त्याचा अर्थ नाही. सेवा या शब्दाचा अर्थ तसा नाही. जसं बाबासाहेबांनी म्हणलं ना, स्प्रेडिंग बुद्धिझम इज टू सर्व मॅनकाइंड, का बुद्ध माझा प्रचार प्रसार करणं म्हणजे मानव सेवा करणे आहे. तर मानव सेवा करणे म्हणजे का मानवांचे हातपाय दाबून देणं आहे का? त्याला सेवा म्हटलेलं आहे का? नाही, तसं नाही. सर्व्हिस म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची असते. एज्युकेट करणे दुसऱ्यांना हे पण सर्व्हिसच आहे, ध्यान शिकवणे हे पण सर्व्हिसच आहे, नाही का? सेवा या शब्दाच्या अंतर्गत खूप गोष्टी येतात. जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो, ते वेटर लोक असतात किंवा काय, तर आपण त्याला कोणता शब्द वापरतो? सर्व हा शब्द वापरतो की नाही? पाणी सर्व कर किंवा जेवण सर्व कर. मग आता त्या ठिकाणी तो का हातपाय दाबून देत आहे का? तो आपल्याला एक जेवण आणून देत आहे, पण त्याला सर्व शब्द वापरतो. तसं प्रशिक्षण देणे म्हणजे सेवा करणे, किंवा आजारी लोकांना मदत करणे म्हणजे सेवा करणे, गरीब लोकांना मदत करणे सेवा, सेवेचा मोठा प्रकार आहे. तर या सेवाभावी ज्या गोष्टी असतात त्या आपण केल्या तर ते जनतेच्या भल्याचं राहतात. तर भिक्षू संघामध्ये, भिक्षुणी संघामध्ये हा चौथा गुण जो आहे तो असणं गरजेचं आहे, आणि ज्याची अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामधून केलेली आहे सुरुवातीला. कारण बाबासाहेबांनी ब्रह्मदेशात गेले, बाबासाहेब श्रीलंकेतही गेले, तर त्यावेळेस बाबासाहेबांनी पाहिलं की भिक्षू लोक येतात, थोडीफार वंदना म्हणतात, थोडंफार पादमी उपदेश करतात आणि आराम करतात. तर बाबासाहेबांना वाटलं की एवढी जनता दुःखात पडलेली आहे, अडचणींमध्ये पडलेली आहे, यांच्याकडे नॉलेज आहे, यांच्याकडे ज्ञान आहे, मग हे ज्ञान आपल्याकडे ठेवून काय करतात? प्रशिक्षण तर दिलं पाहिजे त्यांनी. तर ही अपेक्षा बाबासाहेबांनी केली आणि त्याच्यानुसारच ते ग्रंथामध्ये ते लिहिलेलं आहे. तर हा झाला सामेची पटीपणा. आता चत्तारी पुरीस युगानी अट्टपुरीस पुग्गला, म्हणजे याचा अर्थ काय? श्रोतापन्न, सक्रदागामी, अनागामी, अर्हत, हे जे चार महत्त्वाचे अवस्था आहेत, मानसिक अवस्था आहेत, मनाचं एक डेव्हलपमेंटच्या अवस्था आहेत, तर त्याला चार अवस्था, तर त्याला मार्ग आणि फलामध्ये विभागला गेलेला आहे. श्रोतापत्ती मार्ग, श्रोतापत्ती फल, सक्रदागामी मार्ग, सक्रदागामी फल, अनागामी मार्ग, अनागामी फल, आणि अर्हत मार्ग, अर्हत फल. तर या अर्थाने ते काय झालं? चत्तारी युगाने म्हणजे चार जोड्या झाल्या, श्रोतापन्न, फल आणि मार्ग या जोड्या झाल्या. आणि अट्टपुरीस म्हणजे सेपरेट जेव्हा आपण त्याला करतो तर 8 पुरुषार्थ झाले ते, ठीक आहे, 8 पुरुषार्थ किंवा 8 ते तत्व. तर हे जे भगवंताने सांगितलं का मार्ग आणि फल प्राप्त करणे हे भिक्षू संघामध्ये आहे, भिक्षू संघाने हे केलं पाहिजे. म्हणजे 10 प्रकारचे जे संयोजन असतात ते नष्ट करण्यासाठी भिक्षू संघाने प्रयत्न केला पाहिजे. कोणते 10 प्रकारचे संयोजन? त्याच्यामध्ये कामछंद, विचिकित्सा, शीलव्रत परामर्श, त्याच्यामध्ये रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च, अविद्या. तर अशा पद्धतीचे जे काही विकार आपल्याला दिसतात, संयोजन दिसतात, तर त्या संयोजनांना दूर करण्यासाठी भिक्षू लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि ते संयोजन दूर झाल्याच्या नंतर मार्ग आणि फलाची जी प्राप्ती आहे ती त्यांनी केली पाहिजे. त्याला अट्टपुरीस पुग्गल म्हणतात. ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर याच्यामुळे मग काय होईल? हा जो काही श्रावक संघ आहे तर या श्रावक संघामुळे आपल्याला फायदा कोणता होईल? तर हा जो श्रावक संघ आहे तर याच्यामुळे आहुनेयो, पाहुनेयो, दक्षिणेयो आणि अंजली करणीयो हे 4 फायदे आहेत. हे रिझल्ट आहेत, त्याचे फायदे आहेत की जर भिक्षू संघ या 5 तत्वांचं पालन करेल जे वरच्यावाल्या, तर हे 4 तत्व त्याला प्राप्त होतील. म्हणजे आहुनेय म्हणजे असा भिक्षू आवाहन करणे योग्य आहे,
म्हणजे कुठलेही उपासक, कुठल्याही उपासिका, कुठलाही श्रामणेर, कुठलीही श्रामणेरी, ते कुठलाही छोटा भिक्षू तर काय करेल, त्या भिक्षूचं आवाहन करेल की नाही, त्याचं निमंत्रण करेल की नाही, की भंते आमच्याकडे तुम्ही या, आम्हाला मार्गदर्शन करा, भंते आमच्याकडे या, भोजन ग्रहण करा, भंते आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला चिवरदान करतो. म्हणजे आवाहन करेल ना, निमंत्रण देईल की नाही एक प्रकारे. पण या भिक्षूला दिलं निमंत्रण, तर या अर्थाने आहू नये. पाहू नये म्हणजे त्यांचा पाहुणचार करणे किंवा त्यांना मुक्कामासाठी बोलणे किंवा मुक्काम करा बाबा आमच्याकडे थांबा, या पद्धतीनं पाहू नये. आणि नंतर दक्षिणेयो म्हणजे दान देईल, भोजनदान देईल, चिवरदान देईल किंवा भिक्षापात्राचं दान देईल किंवा जे काय आवश्यक वस्तू आहेत. आता अलीकडच्या काळामध्ये मॉडर्नायझेशनचा जमाना आहे, तर मोबाईल असेल किंवा एखादी गाडी असेल किंवा अजून कोणत्या काही आवश्यक वस्तू असतील तर त्याही उपासक लोक भिक्षू संघाला दान देतात किंवा भंतेजीला दान देतात. कशामुळे देतात, कारण दक्षिणेयो, दक्षिणा देण्यायोग्य ते व्यक्ती आहेत. आणि अजून आपण काय पाहिलेलं आहे, आहूनेयो पाहून दक्षिणेयो अंजली करणीयो, अंजली बद्धवून वंदन करण्यायोग्य आहे. पाय दुखत आहेत का तुमचे, तिथे बसा, खुर्चीवर बसा, किंवा सरळ पाय करा. म्हणजे आपण पाहतो की अंजली करणीयो, अंजलीबद्ध होऊन वंदन करणे. आपण कुठलेही भिक्षू दिसले, भिक्षुनी दिसले तर आपण काय करतो, वंदामी भंते म्हणतो की नाही, वंदामी आर्याजी म्हणतो की नाही. म्हणजे आपण अंजलीबद्ध होऊन वंदन करतो. त्यांना विहारामध्ये असतील तर आपण त्यांना त्रिवार अभिवादन करतो. म्हणजे हे करतो कशामुळे, त्यांच्यात हे गुण आहेत, हे आपण जाणतो की आमचा भिक्षू हा सुपटीपन्न आहे, आमचा भिक्षू उजूपटीपन्न आहे, आमचा भिक्षू न्यायपटीपन्न आहे, आमचा भिक्षू हा सेवा करणारा आहे, स्वामीचीपटीपन्न आहे, आमचा भिक्षू 8 पुरुषार्थांनी युक्त आहे, मार्गफल प्राप्त आहे, त्या मार्गावर आरूढ आहे. म्हणून आम्ही काय करत आहोत, त्यांना आमंत्रित करत आहोत, आम्ही त्यांना पाहुणा बनवत आहोत, आम्ही त्यांना दक्षिणा देत आहोत, दान देत आहोत आणि आम्ही त्यांना हात जोडून वंदन करत आहोत, अभिवादन करत आहोत. तर या 4 गोष्टी त्यांच्यात कशामुळे भेटल्या, या 5 तत्वांमुळे. आणि म्हणून म्हटलेलं आहे अनुत्तरं पुण्यं खेतं लोक साथी. हा जो शब्दप्रयोग जो वापरलेला आहे की हा जो काही शब्द आहे, तर या ठिकाणी आपण हे जाणलं पाहिजे की हा जो काही अनुत्तरं पुण्यं खेतं, का हे पुण्यक्षेत्र आहे. कसं पुण्यक्षेत्र आहे, अनुत्तर सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे. अनुत्तर म्हणजे सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र, कारण एवढ्या गुणांनी युक्त आहे ना ते, त्याच्यामुळे अनुत्तर पुण्यक्षेत्र म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एक गाथासुद्धा आपण या ठिकाणी पाहतो. योच वत्स सतं जंतू अग्गिं परिचरे वने एकंच भावित्तन्नां मुहूर्तमपि पूजये सा येव पूजना सेय्यो यांचे वत्स सतं हतं. म्हणजे एखादा प्राणी किंवा एखादा मनुष्य 100 वर्षापर्यंत अग्नीची सेवा करत असेल. पूर्वी बुद्धाच्या काळामध्ये अग्निहोत्र व्हायचे, यज्ञ करायचे लोक, अग्नी प्रज्वलित ठेवायचे, त्याच्यामध्ये तूप टाकत राहायचे, काहीतरी दूध टाकत राहायचे आणि ते अग्नीची पूजा करायचे. तर भगवान म्हणतात की 100 वर्षापर्यंत कोणी अग्निपूजक असेल किंवा यज्ञ करत असेल किंवा बाकीचे अन्य कोणते धार्मिक कार्य करत असेल तर त्याच्या तुलनेमध्ये परिशुद्ध मनवाले, म्हणजे भगवान भिक्षू परिशुद्ध मनाचा आहे, त्या परिशुद्ध मनवाल्या एका पुरुषाचा मुहूर्तभर म्हणजे थोड्या वेळासाठी जर पूजन करत असेल तर भगवान म्हणतात की 100 वर्ष हवन करण्यापेक्षा, यज्ञ करण्यापेक्षा जे पुण्य लाभत नाही त्यापेक्षा जास्त पुण्य, जास्त प्रसन्नता हे क्षणभर त्या भिक्षूची सेवा केल्यामुळे लाभते, कारण तो पवित्र मनाचा आहे. बरोबर आहे की नाही, असं भगवंताने सांगितलं. या अर्थाने ते महान पुण्यक्षेत्र आहे. आणि म्हणून आपण पाहिलं पाहिजे की ज्याप्रमाणे राजाची शेती असेल, तो धान पेरत असेल तर धानाची उत्पत्ती करते. एखादा शेतकरी ते गहू पेरते तर गव्हाची उत्पत्ती करते. मग भिक्षू संघाच्या माध्यमाने उपासक आणि उपासिका कशाची खेती करते, पुण्याची खेती करते. आपण त्यांना दान देतो, आपण त्यांना अभिवादन करतो. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये पुण्य वाढतं. पुण्य या शब्दाचा अर्थ काय होतो, पुण्य म्हणजे प्रसन्नता. पुण्य या शब्दाचा अर्थ काय होतो, पुण्य म्हणजे प्रसन्नता. पाप म्हणजे चित्ताचं पतन आणि पुण्य म्हणजे चित्ताची उन्नती. म्हणजे पाप आणि पुण्य म्हणजे असं काहीतरी वेगळा अर्थ नाही लावायचा त्याचा, तो काही कामाचा अर्थ नाही आहे. पाप म्हणजे चित्ताचं किंवा मनाचं पतन होणे, पुण्य म्हणजे चित्ताची उन्नती होणे, चित्ताची प्रगती होणे, त्याला पुण्य म्हणतात. तर भिक्षूंच्या सानिध्यात गेल्यामुळे व्यक्ती दान देणाऱ्या स्वभावाचा बनतो, धम्म ऐकल्यामुळे शीलवान बनतो, ध्यान करणारा बनतो. तर यामुळे माणसाच्या मनाची प्रगती होते का अधोगती होते, प्रगती होते ना. आणि प्रगती होते म्हणून म्हटलेलं आहे का अनुत्तर पुण्यक्षेत्र, का पुण्यक्षेत्र अनुत्तर आहे, कारण भिक्षूंच्या सानिध्यात गेल्यामुळे व्यक्तीचं मन बदलते, मन परिशुद्ध बनते.
या अर्थाने ते पुण्यवान बनते असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून अनुत्तर पुण्यक्षेत्र जे आहे ते या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे आणि या पद्धतीने आपण त्याचा विचार केला पाहिजे की भिक्षू संघ हे पुण्यक्षेत्र आहे. भिक्षू संघ काही पुरोहित नाही, पुण्यक्षेत्र आहे. आता भिक्षू संघ पुरोहित बनला असेल याला जबाबदार आपणच लोक आहोत. ते आपण कसे जबाबदार आहोत? कारण आपण ब्राह्मणी व्यवस्थेमधून बाहेर आलेले लोक आहोत. तर ब्राह्मणी व्यवस्थेने हजारो वर्षापासून ब्राह्मणांचा धंदा, पुरोहिताचा धंदा बनवलेला आहे, पुजाऱ्याचा धंदा बनवलेला आहे. आणि जेव्हा आपण धर्मांतर केलं आपल्या बाबासाहेबांनी तर त्यावेळेस आपल्याला हाच प्रश्न पहिला पडला होता की आमचे लग्न लावणे किंवा बाकीचे जे कामं आहेत तर कोण करल? तर मग आता त्यावेळेस भिक्षू हा एक आपल्याला उत्तर भेटलं का भिक्षू करतील बाबा, भिक्षुनी करतील. नंतरच्या काळामध्ये काही लोकांनी म्हटलं का नाही भारतीय बुद्ध महासभा आहे, बौद्धाचार्य लोक आहेत ते तरी करतील. मग काही लोकांनी नंतर धम्मचारी लोक आहेत ते करतील. मग किंवा कोणत्या उपासक उपासिका आहेत बाबा ज्यांना त्रिशरण पंचशील वंदना वगैरे ते तरी करतील. तर अशा पद्धतीने जो प्रकार आहे तो आपल्या समाजामध्ये रूढ झाला. नाही भिक्षू असला तर बौद्धाचार्य नसेल तर धम्मचारी नसेल तर गावातला कुठलाही उपासक कुठलीही उपासिका, पण कार्यक्रम तर पार पडलेच पाहिजे. तर हे आपल्या कल्चरमध्ये हे का आलं? कारण आपण पूर्वी हिंदू होतो आणि आपण जेव्हा धर्मांतर केलं, बौद्ध बनलो तर आपल्याला या गोष्टीचा पर्याय तर पाहिजेच होता ना. आपण तर आता आपले कोणतेही घरगुती कार्यक्रम हिंदू धर्माच्या पद्धतीने तर लावायचे नाही असं बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला. बाबासाहेब काय म्हणाले? कोणतंही क्रियाकर्म मी ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. हे 22 प्रतिज्ञामधली प्रतिज्ञा होती की नाही? मी पिंडदान करणार नाही, मी श्राद्धपक्ष करणार नाही, ब्राह्मणांच्या हातून कोणत्या प्रकारचे क्रियाकर्म करणार नाही. मग आमच्यासारख्या लोकांनी, बौद्ध लोकांनी जावं कुठे जावं? आपण आता बाबासाहेबांनी आपली वाट बंद करून टाकली का? ते तर आपल्याला नाही करायचं आहे. मग आपल्याकडे काय पर्याय होता? भिक्षूंचाच पर्याय होता ना आपल्याकडे. भिक्षू असेल, बौद्धाचार्य असेल, धम्मचारी असेल किंवा गावातला कुठलाही सुज्ञ शहाणा वंदना म्हणणारा, वंदना पाठ असणारा उपासक उपासिका असेल तर त्या माध्यमाने आपण हे कार्यक्रम करतो. आणि त्याच्यामुळे काय झालं, या निमित्ताने आपल्या गावागावांमध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हायला मदत झाली. जर हे असे समजा जर धार्मिक कार्यक्रम झालेच नसते, धार्मिक संस्कारांचे कार्यक्रम झालेच नसते तर बुद्ध धर्म लोकांना कळला असता का? समजला असता का? आज वंदन करण्याची गोष्ट असेल, अगरबत्ती मेणबत्ती लावण्याची गोष्ट असेल किंवा अनेक प्रकारचे जे छोटे छोटे संस्कार आहेत जे महत्त्वाचे असतात ते सगळेच्या सगळे आपल्याला कशामुळे भेटले? या गोष्टीमुळे भेटले. परंतु हीच गोष्ट म्हणजे बुद्ध धर्म नाही. बुद्ध धर्मामध्ये पुण्यक्षेत्र आहे, भिक्षू संघ पुण्यक्षेत्र आहे. पण आता ठीक आहे, आपण त्या गोष्टीचा एक ऑप्शन आहे किंवा आपण ते करतो, चांगली बाब आहे, त्याच्याबद्दल वाईट असं काही नाही, चांगलीच गोष्ट आहे ती. कारण त्या ठिकाणी येऊन भिक्षू लोक आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्याला दान देण्याची संधी भेटते, त्या ठिकाणी भिक्षू लोक आपल्याला प्रवचन देतात, तर चांगलीच बाब आहे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. परंतु भिक्षूंना पुरोहित समजायचं नाही. भिक्षू पुरोहित नाही, ते पुण्यक्षेत्र आहे. आपल्याला पुण्यवान बनवण्यासाठी, आपल्यामध्ये चांगले गुणधर्म येण्यासाठी भिक्षू आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, भिक्षूंनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. कुठलाही बौद्धाचार्य मार्गदर्शन करतो, धम्मचारी मार्गदर्शन करतो किंवा आमच्यासारखा जो काही उपासक आहे तोही तुम्हाला मार्गदर्शन करतो. तर यापैकी कुठलाही माणूस हा आपल्या समाजाला चुकीचं वळण लावत नाही. तो कधीही कोणत्याही प्रवचनामध्ये म्हणतो का तुम्ही हत्या करा, तुम्ही चोऱ्या करा, तुम्ही व्यभिचार करा, तुम्ही खोटं बोला, तुम्ही व्यसनाधीन राहा, तुम्ही कंजूस राहा, असं कोणीतरी सांगते का? ठीक आहे, सांगण्याची शैली प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते. कोणी चांगलं सांगेल, कोणी थोडक्यात सांगेल, कोणी कथा कहाण्या करून सांगेल, कोणी काहीतरी ओरडवारड करून सांगेल, चिडचाड करून सांगेल, ते काही का असे ना. कोणी चिडूनही सांगू शकते, कोणाकोणा राग लवकर येते, समाजाची परिस्थिती पाहून त्याचं डोकं फिरलेलं राहते काही कार्यकर्त्यांचं, तर त्याच्यामुळे थोडंसं क्रांतिकारी पद्धतीने सांगतील. पण सांगणं काही का असे ना, दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून सांगत आहेत का? ते समाजाचं नुकसान व्हावं म्हणून सांगतात का? तर या पद्धतीने आपण जाणलं पाहिजे की हे लोक कोणच पुण्यक्षेत्र होईल, ते आपल्याला पुण्यवान बनवत आहेत, आपल्या मनाची प्रगती करत आहेत, आपल्या व्यवहाराची प्रगती करत आहेत. तर अशा पद्धतीने आपण संघानुसती करत असताना संघाचे जे काही गुण आहेत, सुपटिपन्नो, उजूपटिपन्नो, न्यायपटिपन्नो, सामीचीपटिपन्नो, अट्टपुरीस पुग्गल किंवा आहुनेयो, पाहुनेयो, दक्षिणेयो, अंजलीकरणयो आणि अनुत्तर पुण्यखेतं, हे सगळे गुण आपल्या डोक्यामध्ये ठेवले पाहिजे आपण. आणि मग चिंतन करताना एक एक गुणाला समोर आणून त्या पद्धतीने आपण टॅली केली पाहिजे की भिक्षू संघ आमचा भगवंताच्या काळापासून चालत आलेला आहे, तो या गुणांनी जगत आलेला आहे. ठीक आहे, काही
19-20 होते, कोणी चुकतात, पण ते चुकलेला व्यक्ती हा संघामध्ये जरी असला पण तो त्या व्यक्तीचा व्यक्तिगत दोष असतो किंवा त्याची ती कमजोरी असते. ते आपण ते पाहिलं पाहिजे का नाही. कमजोर असतात ना आपल्या कुटुंबामध्ये, आई वडील चांगले असतात पण कधी कधी मुलं नाही निघत चांगले, म्हणजे तर का मायबापाला दोष देत बसायचा का आपण? नाही, त्या मुलाची गलती आहे. लोक म्हणतात ना मायबाप चांगले पण मुलगा वाईट निघाला, किंवा कधी कधी मायबाप खराब असतात, कोणी दारुड्या बाप असते किंवा माय पण झगडे करणारी असते, झगडालू असते, पण पोरगा शांत स्वभावाचा असते, सर्वांना मदत करणारा. लोक काय म्हणतात, मायबाप बेटे खराब आहेत पण पोरगा मस्त निघला म्हणतात असं म्हणतात की नाही. म्हणजे का सगळ्या कुटुंबाला कोणी दोष देते का? ज्याचा दोष त्यालाच देते की नाही. मग आपण संघामध्ये संघानुसती करताना ज्याचा दोष आहे त्यालाच दोष द्यायचा. संघाचे गुण हे सर्वांसाठी समान आहेत. तो नालायक भंतेजी असेल त्याच्यासाठी संघाचे गुण सारखे आहेत, आणि लायक भंतेजी आहे त्याच्यासाठी संघाचे गुण सारखेच आहेत. त्या संघाच्या गुणांच्या आधारावरच व्यक्ती महान बनतो. भिक्षू असो का उपासक असो, त्यांनी संघानुसतीचं ध्यान केलं तर त्याच्यामुळे संघाचे गुण स्वतःमध्ये जर आणले तर आपल्यामध्ये महानता निर्माण होते. तर अशा पद्धतीने आपल्याला संघानुसतीचं जे मेडिटेशन आहे किंवा संघानुसतीचं जे ध्यान आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे, त्याच्यावर चिंतन मनन करायचं आहे. तर आपण जे काही एवढं मोठं त्याचं विश्लेषण समजून घेतलेलं आहे किंवा आपण हा विषय चांगल्या प्रकारे लक्षात आणलेला आहे, तर त्याच्यावर एक चिंतन करण्याची पद्धत, मनन करण्याची पद्धत साधी आणि सरळ आहे. आपण डोळे बंद केले, मनाने शरीराला शांत केला की त्याच्यामध्ये हे आपण उच्चारण करायचं असते, आणि उच्चारण करून तो शब्द उच्चारल्याबरोबर त्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यामध्ये आपण आणली पाहिजे. की जसं आता सुपटिपन्न म्हणलं तर मग कोण? जो धम्म आणि विनयाचं पालन करतो तो सुपटिपन्न. तर अशा पद्धतीने आपण स्वतःला आणि संघाला बरोबर हे करत जायचं. म्हणजे आपण असं स्वतःला समजायचं का मी संघाची अनुपस्थना करतो कारण संघाला मी शरण जातो, संघाचं मी अनुसरण करतो कारण संघाचे गुण माझ्यामध्ये यावे, हाच तो उद्देश आहे. जसे बुद्धाचे गुण माझ्यात आले पाहिजे, धम्माचे आले पाहिजे, तर संघाचे आले पाहिजे. कारण मला हे 24ही गुणांचं जेव्हा मी पालन करीन तेव्हाच तर मी बौद्ध व्यक्ती बनेन की नाही. बुद्ध व्यक्ती केव्हा बनेन आपण? उपासक उपासिका भिक्षू भिक्षुनी हा व्यावहारिक भेद आहे. कशाचा भेद आहे? हा व्यावहारिक भेद आहे. पण अंतकरणाच्या बाबतीमध्ये आणि मनाच्या बाबतीमध्ये सर्व समान आहेत, हे लक्षात घ्यायचं आपण. कारण उपासक उपासिका सुद्धा मार्गफल प्राप्त केल्याचं आपल्याला माहिती आहे ना, आणि भिक्षूही मार्गफल प्राप्त करतात. मग समानच आहेत की नाही? ते फक्त व्यवहार भेद आहे. कशाला बाबा भिक्षूंवर धम्म प्रचार प्रसाराची जिम्मेदारी आहे, कारण ते भिक्षूंवर बुद्ध धम्माचं भवितव्य डिपेंड आहे, कारण ते प्रचारक आहेत. पण उपासक उपासिकाही महत्त्वाचे आहे ना. 2 पैसे कमवतीलच नाही, घरदारा बांधतीलच नाही, तर भिक्षू संघाला सांभाळू शकतील का? अरे 2 पैसे आपल्याकडे नसतील तर आपण गरीब तर भंतेजी गरीब, आपण श्रीमंत तर भंतेजी श्रीमंत, नाही का? आपल्या महाराष्ट्रातले भंतेजी लोक श्रीमंत नाही आहेत, काही लोक आहेत श्रीमंत, काही नाही आहेत बिचारे. कारण खेड्यापाड्यात राहणारे भंतेजी असतील तर ते कसे श्रीमंत राहतील? खेड्यापाड्याचं जीवनमान, गरिबीचं जीवनमान आहे तर ते 10 रुपये 20 रुपये दान देतात. शहरात राहणारे भंतेजी लोक गाड्या घोड्याने फिरतात. कशामुळे? कारण शहरातले उपासक उपासिका लखपती आहेत, ते भंतेजी आल्यावर 1000 रुपये 2000 रुपये 5000 रुपये 10000 रुपये दान देतात. मग आता फरक पडला की नाही? मग उपासकही महत्त्वाचा आहे ना. उपासकाची जेवढी चांगली प्रगती होईल भंतेजीची प्रगती होईल, आणि म्हणून भंतेजीची जेवढी प्रगती होईल तेवढी उपासकाची प्रगती होईल. कारण भंतेजी चांगला तज्ज्ञ बनला, शीलवान बनला, गुणवान बनला तर तो उपासकांना योग्य मार्गदर्शन करेल की उपासक असं नाही करायचं, तुम्ही एवढं घरदार प्राप्त केलं, एवढी पत्नी मुलं तुम्ही चांगले सांभाळता, मग तुम्ही दारू कशाला पिता? म्हणजे उपदेश करेल ना भंतेजी बरोबर, का याच्यानं नुकसान होते. तुम्ही एवढ्या मेहनतीने प्राप्त केलेलं धन दौलत मान इज्जत तुमच्या या दुर्गुणामुळे चालली जाईल, तुम्ही सद्गुणी बना. मग हे उपासकाला भिक्षूने वळण लावण्यासाठी भिक्षूकडे ज्ञान तर असायला पाहिजे. म्हणून हे कसं आहे, हे स्तंभ आहे, याला स्तंभ म्हटलं. कारण जशी बिल्डिंग 4 खांबावर उभी राहते, जसा एखादा टेबल 4 याच्यावर उभा राहते, तसं भिक्षू भिक्षुनी उपासक उपासिका यांना एकमेकांपासून अलग करता येत नाही. जर कोणी असं म्हणत असेल का उपासक महान आहे भिक्षू महान नाही आहे, किंवा कोणी म्हणत असेल का भिक्षू महान आहे उपासक महानच नाही आहे, तर हे काही कामाचे शब्द नाही आहेत. ते एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांवर डिपेंड आहेत, एकमेकांशी ते रिलेटेड आहेत, एकमेकांशी ते संबंधित आहेत. आणि जी गोष्ट संबंधित असते ती लहान आणि मोठी नसते, ते एकमेकांवर अवलंबून असते. आणि म्हणून जेवढा उपासक सिलवान सदाचारी बनेल त्याच्यातलाच घरातला कोणी भिक्षू बनला तो सिलवान सदाचारी बनेल. पण उपासकांमध्ये जर समजा शील सदाचरण नसेल तर त्याचा मुलगा त्याची मुलगी कोणी भिक्षुनी बनेल तर तेही कसे बनतील? असेच बनतील.
म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं, एकमेकांचं रिलेशनशिप आहे. म्हणून 24ही गुण जे आहेत बुद्ध धम्म संघाचे ते आपल्यात विकसित करायचे आहेत. आपण उपासक आहो म्हणून स्वतःला कमी लेखाचं काम नाही आणि आपण कमी लेखून फायदा पण नाही. भिक्षू आहेत म्हणून त्याने स्वतःला महान समजण्याचं काही केलेलं देणं नाही. ते महान वगैरे काही नसतात. ते फक्त जिम्मेदाऱ्या वेगळ्या वेगळ्या आहेत, जबाबदाऱ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. पण धर्माच्या पालनाच्या बाबतीमध्ये उपासक आणि भिक्षूंचा धर्म एकच आहे. जो आर्य अष्टांगिक मार्ग भगवान तथागताने भिक्षूंना शिकवला तोच उपासकांना शिकवला की नाही? म्हणजे कशामुळे शिकवला? कारण दुःखमुक्ती प्रत्येकालाच पाहिजे ना, उपासकालाही पाहिजे, भिक्षूलाही पाहिजे. दुःखमुक्तीच्या नियमांमध्ये समानता आहे पण व्यवहारामध्ये वेगळेपणा आहे. कारण उपासक उपासिका एकाच जाग्यावर राहू शकतो पण भिक्षू मात्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रचारासाठी जाऊ शकतो. उपासक उपासिका पत्नी मुलांचा सांभाळ करून, आपल्या आईवडिलांचा सांभाळ करून, भिक्षू लोकांना दाने धर्म करून जीवनयापन करतो. भिक्षू लोकांना पत्नी करून किंवा असं करून राहता येत नाही कारण ते ब्रह्मचर्याचं पालन करणारे असतात. आणि उपासक मालमत्ता संपादन करू शकतो, त्या माध्यमाने भिक्षूंना मदत करू शकतो. पण एखादा भिक्षू मालमत्ता संपादन करू शकत नाही. कारण भिक्षूनं जर मालमत्ता संपादन केली तर तो एकाच ठिकाणी राहील की नाही? माझी मालमत्ता म्हणत राहील. भिक्षूनं जर पत्नी केली, मुलं केले तर माझी मुलं, माझी पत्नी, त्यांचा सांभाळ करणे हे भिक्षूला करावं लागेल. म्हणजे त्याच्यामुळे काय होते, भिक्षू हा स्वतंत्र राहणार नाही प्रचार करण्यासाठी, धम्मप्रचार करण्यासाठी. पण हे बंधनं जर त्याच्याकडे नसतील, पत्नी मुलं नाही, मालमत्ता नाही किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी नाही, तर हे बंधनं जर जेव्हा नसतात किंवा एकाच जागेचं बंधन नाही तर भिक्षू हा कशासारखा असते? भगवान म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा पक्षी दोन्ही पंख पसारून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून जातो आणि तो स्वतः काहीच घेऊन जात नाही सोबत, तसाच माझा भिक्षू पात्र आणि जे चिवर आहे त्याच्यानेच तो संतुष्ट राहतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन जनतेच्या कल्याणासाठी उपदेश करतो, मार्गदर्शन करतो आणि त्यांचं भलं करतो. तर भिक्षू हा स्वतंत्र राहावा धम्मप्रचाराच्या दृष्टिकोनातून. म्हणून ही बाकीची बंधनं त्याला नाही आहेत, नाही का? पैसा म्हणा, पत्नी म्हणा, जागा म्हणा, ही बंधनं त्याला नाहीत. पण जो भिक्षू या बंधनामध्ये सापडला तो जाऊ शकतो का प्रचारासाठी? तो कार्यक्रमांसाठी जाऊ शकतो, प्रचारासाठी नाही जाऊ शकत. काही ते कार्यक्रम आहे म्हणते या प्रवचनात तो 1 दिवसासाठी जाईल, दुसऱ्या दिवशी परत आपल्याच घरी येईल. जसे आम्ही उपासक समजा आहोत, धम्मप्रचाराच्या दृष्टीने आम्ही जातो वेगवेगळ्या ठिकाणी. 1 दिवसात शिबिर असेल, 2 दिवसाचं असेल, 5 दिवस आम्ही ते करतो. पण जातो कुठे? शेवटी आपल्याच घरी जावं लागेल ना आपल्याला. म्हणजे हा फरक आहे ना. पण भिक्षूचं चित्त हे स्वतंत्र राहते. पण ते कोणत्या जागेला बांधलेलं असेल, कोणत्या कुटुंबियांना बांधलेलं असेल, कुठल्या गोष्टीला बांधलेलं असेल तर त्याचं चित्त काय आहे? बंधनामध्ये आहे. तर हा फरक पडतो. आणि म्हणून भिक्षू आणि उपासकांची आचरण पद्धती एक आहे. आर्य अष्टांगिक मार्ग, निब्बाण एक आहे, मार्गफल एक आहे. पण व्यवहारामध्ये जीवन जगण्याची पद्धती वेगळी आहे कारण जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. उपासक उपासिकांना पत्नी, मुलं, आईवडील, येणार जाणारे पाहुणे मंडळी, भिक्षुनी या सर्वांचं उपासक उपासिकांना करण्याची जबाबदारी आहे. उलट भिक्षूंपेक्षा त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे. भिक्षूंवर काहीच जबाबदाऱ्या ठेवल्या नाही भगवान बुद्धाने. कारण त्यांच्यावर एकच जबाबदारी ठेवली की या नियमांचं तुम्ही पालन करा, निब्बाण प्राप्त करा, जनतेला जागृत करा, जनतेला महान बनवा, त्यांची सेवा करा. ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. आपल्यावर किती जबाबदाऱ्या ठेवल्या? भरपूर जबाबदाऱ्या आहेत. तर म्हणून आपण एकमेकांना कमी लेखायचं नाही, कमी लेखू नये. एकमेकांचा रिलेशनशिप आहे, एकमेकांचा संबंध आहे आणि एकमेकांवर डिपेंड हा बुद्धाचा धम्म आहे. तर 4ही स्तंभ जर चांगले नीटनेटके राहतील, व्यवस्थित राहतील तर बुद्ध शासन मोठं बनेल आणि बुद्ध शासन या देशामध्ये पुन्हा निर्माण होईल. तर म्हणून जेवढेही उपासक म्हणून जगतात, मग ते धम्मचारी असो, बोधाचार्य असो की अजून कोणी वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते असो, त्यांनी स्वतःला उपासकच समजलं पाहिजे. जरी ते कार्य करू शकतात तो त्यांचा एक चांगला भाग आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण ते उपासकांच्या वेशात असल्यामुळे त्यांनी उपासकच समजलं पाहिजे. भिक्षूसुद्धा भिक्षूंच्या वेशात असल्यामुळे त्यांनी भिक्षू समजलं पाहिजे. जर ते कोणत्या संस्थेचे पदाधिकारी असतील, काय असतील, तो त्यांचा सेकंडरी भाग झाला, नाही का? कारण भगवान तथागतांनी जे एक संघटन निर्माण केलं तो प्राथमिक भाग झाला. तर या पद्धतीने आपण तारतम्य निर्माण केलं तर आपल्याला धम्माचं शासन, बुद्धाचं शासन या देशामध्ये यायला वेळ लागणार नाही. तर ठीक आहे. तर आपण जेव्हा संघानुसती करतो तर संघाचे हे जे सगळे गुणधर्म आहेत तर ते आपल्याला आत्मसात करायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला योग्य चिंतन मनन करायचं आहे. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. आणि संघानुसतीचा जो विषय आहे तो मी अतिशय सविस्तर आणि विस्ताराने समजावून सांगितलेला आहे.
याच्यानंतर आपण थोडं विश्रांती घेऊ 5 मिनिट आणि त्याच्यानंतर आपण यावर थोडंसं ध्यान करूया. एखादी तास या विषयाला धरून आपण थोडंसं मेडिटेशन करूया आणि त्या माध्यमाने आपल्याला याच्यावर चिंतन मनन करायला आणि याच्यावर ध्यान करायला चांगलं होईल. तर या ठिकाणी आपण 5 मिनिटासाठी विश्रांती घेऊया. ठीक आहे? ठीक आहे. धन्यवाद सर्वांना.